ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो काही आपण आता कर्व बनवलेला आहे ज्याला कॉम्पॅक्शन कर्व म्हणत असतो. तर ड्राय डेन्सिटी आणि वॉटर कंटेंट यांचं रिलेशन दाखवण्यासाठी आपण एक कर्व प्लॉट करतो, त्याला कॉम्पॅक्शन कर्व म्हणतो. ज्याच्यावरून आपल्याला आयडिया भेटून जात असते की कॉम्पॅक्शन किती झालेली असते किंवा कोणत्या वॉटर कंटेंटला मॅक्झिमम आपल्याला कॉम्पॅक्शन दिसायला भेटत आहे, मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी दिसायला भेटत आहे. ठीक आहे. मग आता आपल्याकडे काय असतं बरं का, आपल्याकडे 3-4 लाईन्स आहेत. त्या लाईन काय रिप्रेझेंट करतात, तर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन पण विचारून घेत असतात की एअर व्हाईट लाईन काय असते, नंतर तुम्हाला प्रश्न विचारून घेतात झिरो एअर व्हाईट लाईन काय असते, नंतर सॅच्युरेटेड लाईन काय असते. तर अशा लाईन तुम्हाला विचारून घेतील, त्यांच्या डिफिनेशनवरती क्वेश्चन असतो, तुम्हाला ऑप्शनमध्ये ते दिसायला भेटतील. मग बघू आता एक एक करून. तर पहिली लाईन जी की आपण उचलतो ती असते आपली, पहिली लाईन जी की असते ती लाईन असणार आहे आता, ती असणार आहे आपली एअर व्हाईट लाईन. तो एअर व्हाईट लाईन, एअर व्हाईट लाईन. आता एअर व्हाईड लाईन काय, तर आपल्याकडे एक टर्म असते पर्सेंटेज एअर व्हाईड आणि एअर कंटेंट. तर एअर कंटेंट असते, एअर कंटेंट असतं आणि पर्सेंटेज एअर व्हाईड असते. राईट. सो एअर व्हाईड आणि पर्सेंटेज एअर व्हाईड आणि एअर कंटेंट. एअर कंटेंट काय असतो बरं का, एअर कंटेंट म्हणजे काय, व्हाईट्समध्ये एअर किती आहे. सो व्हॅल्यूम ऑफ एअर टू इन द व्हॅल्यूम ऑफ व्हाईट. व्हाईट्समध्ये एअर किती आहे त्याचा जर रेशो घेतला तुम्हाला एअर कंटेंट देऊन देत असतो. परंतु जर का टोटल व्हॅल्यूमच्या रिस्पेक्टनं जर का मी असं बोललो की व्हॅल्यूम ऑफ एअर किती आहे, त्याला म्हणून देतो मी व्हॉट, त्याला निटा ए म्हणजे काय, पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईड म्हणून देत असतो. तर मग आता मला काय करायचं आहे, मला काय करायचं, जी काही आपली सॉईल आहे, आता आपण पहिल्या सुरुवातीला एअर व्हाईड लाईन शिकत आहोत. एअर व्हाईड लाईन कोणाला म्हणतात, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार आहे व्हॉट इज दी एअर व्हाईड लाईन. ठीक आहे. तो व्हॉट इज द एअर व्हाईड लाईन 4 ऑप्शन देतील, त्याचे डिफिनेशन तुम्हाला ओळखायला लावतील. तर एअर व्हाईड लाईन म्हणजे काही नाही, एक लाईन आहे, तो एक लाईन आहे. आता लाईन म्हटल्यावरती काय, लाईनला काही ना काही इक्वेशन राहणार आहे. राईट. तो लाईनला इक्वेशन असणं म्हणजे काय, लाईनला इक्वेशन असणं म्हणजे काय, लाईनला डिपेंडंट आणि इंडिपेंडंट फंक्शन राहणार आहे म्हणजे काय. आता तुम्ही जर बघायला गेलात, ही रोडी आहे आपला, सो दिस इज ही रोडी आणि वॉटर कंटेंट आहे. तर रोडी जो आहे तो वाय आहे आणि वॉटर कंटेंट जो आहे तो एक्स आहे. तर तुम्हाला एक कळून गेलं काय, की रोडी हा आपला एक डिपेंडंट फंक्शन झाला आणि वॉटर कंटेंट इंडिपेंडंट फंक्शन झाला. त्याच्यानुसार एक लाईन बनणार आहे. तर याच्यानुसार एक लाईन बनून जात असते, त्याला एअर व्हाईड लाईन म्हणून देतो. तर एअर व्हाईड लाईन काय असते, एअर व्हाईड लाईन ही एक लाईन आहे जी आपल्याला रिलेशनशिप दाखवत असते. कशाबद्दल बरं का, वॉटर कंटेंट आणि ड्राय डेन्सिटी. तर वॉटर कंटेंट आणि ड्राय डेन्सिटी यांच्यामधलं रिलेशनशिप दाखवण्यासाठी एक लाईन असते. ती लाईन आपण काढतो ॲट अ कॉन्स्टंट पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईड. तो कॉन्स्टंट पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईड. सो कॉन्स्टंट पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईड. तर लक्षात घ्या, कॉन्स्टंट पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईडवरती म्हणजे माती आहे. ठीक आहे. सो ही माती, या मातीमध्ये मी कॉम्पॅक्शन एनर्जी सेम प्रोव्हाइड करतोय, कॉम्पॅक्शन एनर्जी आपण सेम प्रोव्हाइड करतोय, परंतु आतमध्ये असणारं जे काही एअर व्हाईट्स आहेत, पर्सेंटेज एअर व्हाईट्स, हे आपल्याला प्रत्येक वेळेस काय दिसायला भेटतात, कॉन्स्टंट. ते चेंज होत नाही आहे, तो ते चेंज होत नाही. तर कॉन्स्टंट पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईडच्या करस्पॉन्डिंग रिलेशनशिप बिटवीन द रोडी अँड वॉटर कंटेंट यांच्यामुळे जी काही एक लाईन तयार होईल, त्या लाईनला आपण काय म्हणून देत असतो, एअर व्हाईड लाईन. तर लक्षात राहू द्या, एअर व्हाईड लाईन म्हणजे काय. एअर व्हाईड लाईन ही एक लाईन आहे जी रोडी आणि वॉटर कंटेंट, ड्राय डेन्सिटी आणि वॉटर कंटेंट यांच्यामधलं रिलेशनशिप दाखवते ॲट अ कॉन्स्टंट पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईड. ओके. तर ती एक लाईन असते, ती एक लाईन राहणार आहे. मग आता ती लाईन कशी पण बनवू शकते, रोडी आणि याच्यामध्ये अशी काहीतरी बनेल, अशी काहीतरी बनेल, लाईन आहे. सो आता करूनी लाईन असणार, तर लाईन अशा पद्धतीने काहीतरी तुम्हाला दिसायला भेटेल. ती ठीक आहे, तो लाईन बनणार आहे. मग आता आपल्याला प्रश्न काय पडतो, जर ती लाईन असेल तर लाईनला एक इक्वेशन असतं जे की लिनियर असू शकते. लिनियर आहे काय आहे त्याच्यानुसार कळून जाईल, तर त्या इक्वेशनवरून आपल्याला आयडिया भेटून जाईल. मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात की खालीलपैकी एअर व्हाईड लाईन जे असते त्याचं इक्वेशन कोणतं. तर एअर व्हाईड लाईनचं इक्वेशन आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर एअर व्हाईड लाईनचं इक्वेशन काय असतं बरं का, तो रोडी इज इक्वल टू इक्वेशन ऑफ एअर व्हाईड लाईन. एअर व्हाईड लाईन सगळ्यात अगोदर तुम्हाला जी डिफिनेशन आहे ती लक्षात घेऊन घ्यायची आहे, की एक रिलेशनशिप असतं बाबा कशामधलं, रोडीमधलं, वॉटर कंटेंटमधलं ॲट अ कॉन्स्टंट पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईड, त्याला आपण एअर व्हाईड लाईन म्हणून देत असतो. आणि त्या लाईनचं इक्वेशन काय असतं बरं का, आता ते असतं रोडी इज इक्वल टू, सो इक्वेशन सांगतो त्याचा, रोडी इज इक्वल टू 1 मायनस, आणि हे तुम्हाला मी अगोदर बी सांगितलं पहिल्या चॅप्टरमध्ये, 1 मायनस निटा ए जी इंटू, आता इथं रोडी काढतोय त्यामुळे इथं काय असणार आहे आपला, रो डब्ल्यू. जर गॅमा राहील असता इथं गॅमा राहील असता. राईट. सो 1 मायनस निटा ए ब्रॅकेटच्या बाहेर जी इंटू रो डब्ल्यू, 1 प्लस वॉटर कंटेंट इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी. राईट. अशा पद्धतीने आपल्याला एक रिलेशनशिप तुम्हाला परीक्षेला विचारेल तो, की एअर व्हाईड लाईन जी असते त्या एअर व्हाईड लाईनचं इक्वेशन ओळखून दाखवा. तर रोडी इज इक्वल टू 1 मायनस निटा ए जी इंटू रो डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट इंटू जी. अशा पद्धतीने आपण रोडीला काय करू शकतो, रोडीला आपण लिहू शकतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं का सांगा, इथपर्यंत क्लिअर झालं का. तो हे झाला आपला आता
एअर व्हाईड लाईन. आता एअर व्हाईड लाईन झाल्यानंतर पुढचं काय असतं बरं का, थिअरॉटिकल मॅक्झिमम. आता आपल्याला काय करायचं आहे की कॉम्पॅक्शन मी करतोय, तर कॉम्पॅक्शन करतोय म्हणजे काय, त्याच्यामधून हवा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. पण मी तुम्हाला कालच बोललो होतो की तुम्ही किती पण जास्त वजन अप्लाय करा मातीवरती, पूर्ण हवा निघू शकणार नाही, हवा निघू शकणारच नाही. तुम्ही जर का लोड अप्लाय केला, तुम्हाला वाटतंय की हवा पूर्ण निघून गेली, परंतु जेव्हा तुम्ही ते हॅमरला वरती उचलणार, पुन्हा निगेटिव्ह प्रेशर असल्या कारणानं जेव्हा आपण लोड त्याच्यावरती अप्लाय करतो, आतमध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार होऊन जातो, व्हॅक्यूम प्रेशर तयार होऊन जातो. तर जेव्हा मी तो हॅमरवरती उचलणार ना, त्या निगेटिव्ह प्रेशरमुळे आतमध्ये पुन्हा हवा चालली जात असते. त्यामुळे असं कधीही पॉसिबल होणार नाही आहे की त्याच्यामधली हवा सगळी निघून जाणार. पण तरी पण एक टर्म निघून येत असते, थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन. थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन म्हणजे काय, आपण असं अजूम करून चालतो की सगळी हवा बाहेर निघून गेलेली आहे, कोणत्याही प्रकारची हवा त्याच्यामध्ये राहून गेलेली नाही. आता मला एक सांगा, मातीमध्ये जर बघायला गेलं तर काय काय असतं, मातीमध्ये सॉलिड्स असतात, मातीमध्ये वॉटर असतं, मातीमध्ये एअर असतं, 3 फेज दिसायला भेटत असते आपल्याला. परंतु आता मी बोलतोय थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन करतोय आपण. थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन करणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारी सगळी हवा बाहेर काढून टाकणं. मग जर तुम्ही सगळी हवा बाहेर काढून टाकली तर आता उरतंय काय त्याच्यामध्ये उरणार फक्त आणि फक्त पाणी आणि फक्त जो थिअरॉटिकल आहे आयडियल कंडिशन दिसायला भेटते. तर त्याच्यामध्ये पाणी उरणार आणि सॉलिड्स उरतील. तर सॉलिड्स आणि वॉटर आपल्याला दिसायला भेटेल, सॉलिड्स आणि वॉटर दिसायला भेटेल, एअर सगळी रिमूव्ह जाणार. तो थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शनचा मिनिंग काय होत असतो की अख्खी हवा आपण बाहेर काढून टाकली आहे, त्याच्यामध्ये सॉलिड्स आणि वॉटरच आहेत. मग आता आपल्याला हे असं कधी दिसायला भेटेल बरं का की थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन झालं आहे, तर आपण मॅथमॅटिकली त्याला हे रिप्रेझेंट करू शकतो, मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करू शकतो. तर आपल्याकडे इक्वेशन काय, रोडीचं इक्वेशन आहे. आता विचार करा तुम्ही, थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन झालं आहे असं मी कधी म्हणतो, थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन झाला असं मी कधी म्हणतो की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हवा राहिलेली नाही आहे, कोणत्याही प्रकारची हवा राहिलेली नाही. जर हवा राहिलेली नाही तर व्हॅल्यूम ऑफ एअर पण काही राहणार नाही. सो व्हॅल्यूम ऑफ एअर पण जर का 0 झाली असेल तर याचा अर्थ असा नाही होत का, नीटा ए ज्याला म्हणतो मी पर्सेंटेज एअर व्हॉइड, व्हॅल्यूम ऑफ एअर टू दी टोटल व्हॅल्यूम इंटू 100 तुम्ही करून घेत असतात. मला सांगा, जर त्याच्यामध्ये हवाच नसेल तर व्हॅल्यूम ऑफ एअर राहणार नाही, राईट. तो हा काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. तो 0 डिवाइड बाय विजर केला तर नीटा आहे काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. तो थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शनचं जर का इक्वेशन तुम्हाला विचारलं, थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शनचं इक्वेशन, तर लक्षामध्ये काय येईल, नीटा ई जर का 0 झाला तर 1 - 0 जर तुम्ही करून टाकलं तर जी इंटू रो डब्ल्यू होऊन जाईल. सो जी इंटू रो डब्ल्यू डिवाइड बाय 1 + वॉटर कंटेंट इंटू जी, अशा पद्धतीने आपल्याला लक्षामध्ये येऊन जात असतं. सो जी इंटू रो डब्ल्यू डिवाइड बाय 1 + वॉटर कंटेंट इंटू जी, तो तुम्हाला भेटून जाईल रोडी आपल्याला भेटून जात असतो, राईट. तो रोडी म्हणजे लक्षामध्ये काय, तुम्हाला जर विचारलं थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन झालं आहे तर मॅथमॅटिकली त्याला समजून सांगा. मग तुमच्याकडे इक्वेशन ऑफ एअर व्हॉइड लाईन असतं, त्याच्यामध्ये नीटा याची व्हॅल्यू 0 पुट करून टाका. का बरं का, कारण की आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये हवाच नाही आहे, हवा नाही तर नीटा याची व्हॅल्यू 0 असणार. त्यामुळे जी इंटू रो डब्ल्यू 1 + डब्ल्यू जी हे इक्वेशन आपल्याला त्या केसमध्ये भेटून जाईल, आपल्याला भेटून जाईल. मग आता होतं काय थिअरॉटिकल मॅक्झिममच्या वेळेस आपण अजून करून चाललो आहे की थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन झालेलं आहे, त्या केसमध्ये थिअरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन झालं आहे, त्या केसमध्ये रोडी आणि वॉटर कंटेंट यांच्यामधलं रिलेशन दाखवणारी अजून एक लाईन येऊन जाईल, राईट. यांच्यामधलं रिलेशन दाखवणारी अजून एक लाईन येऊन जाईल, त्या लाईनला म्हणतो तुम्ही 0 एअर व्हॉइड लाईन. मग आता ती काय असते त्याच्याबद्दल आपण बघूया. 0 एअर व्हॉइड लाईन, 0 एअर व्हॉइड लाईन. सगळ्यात अगोदर जनरल बोललो होतो आपण, काय बोललो होतो आपण की बाबा रोडी आणि वॉटर कंटेंट यांच्यामधलं रिलेशनशिप दाखवण्यासाठी ॲट अ कॉन्स्टंट पर्सेंटेज ऑफ एअर व्हॉइड, तर ॲट अ कॉन्स्टंट पर्सेंटेज ऑफ एअर व्हॉइडवरती रोडी आणि रोडी आणि जो की डब्ल्यू आहे यांच्यामधलं जे रिलेशनशिप दाखवणारी लाईन असते त्याला एअर व्हॉइड लाईन म्हणतात. दुसरं, रोडी आणि वॉटर कंटेंट यांच्यामधलं रिलेशनशिप दाखवण्यासाठी एक लाईन असते, बट ॲट 0% ऑफ एअर व्हॉइड. तर 0% ऑफ एअर व्हॉइडवरती रोडी आणि वॉटर कंटेंट यांच्यामधलं रिलेशनशिप दाखवण्यासाठी जी लाईन असते त्या लाईनला 0 एअर व्हॉइड लाईन म्हणतात. त्या लाईनला काय म्हणतो आपण, 0 एअर व्हॉइड लाईन म्हणतो. तर त्या 0 एअर व्हॉइड लाईनचं इक्वेशन काय असणार आहे आता, तो 0 एअर व्हॉइड लाईनचं इक्वेशन या केसमध्ये काय होऊन जाईल, सो 0 एअर व्हॉइड लाईनचं इक्वेशन काय होऊन जाईल, 1 - नीटा आहे, नीटा याची व्हॅल्यू काय असणार आहे 0. सो देअरफॉर जी इंटू रो डब्ल्यू डिवाइड बाय 1 + वॉटर कंटेंट इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, अशा पद्धतीने आपल्याला ते इक्वेशन दिसायला भेटून जात असतं. तर क्लिअर झालं. तर 0 एअर व्हॉइड लाईन जर तुम्हाला विचारलं की 0 एअर व्हॉइड लाईनचं इक्वेशन काय आहे, 0 एअर व्हॉइड लाईनचं इक्वेशन काय आहे, जी इंटू रो डब्ल्यू डिवाइड बाय 1 + डब्ल्यू जी. कधी रो डब्ल्यू म्हणतील, कधी गॅमा डब्ल्यू म्हणतील, त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं काम नाही आहे, राईट. आपण सगळ्या टर्म्स ज्या आहेत कॉम्पॅक्शनमध्ये त्या रोडीच्या टर्ममध्ये लिहित आहोत, अख्ख्या कशामध्ये लिहित आहोत, रोडीच्या टर्ममध्ये लिहित आहोत, ठीक आहे. सो जी इंटू रो डब्ल्यू 1 + डब्ल्यू जी या पद्धतीमध्ये आपल्याला काय करता येईल, 0 एअर व्हॉइड लाईनचं इक्वेशन लिहिता येईल. तर लक्षात राहू द्या, पहिले आहे एअर व्हॉइड लाईन
डिफिनेशन झाली. झिरो एअर व्हाईड लाईन काय असते बरं का, थेरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन दाखवण्यासाठी झिरो एअर व्हाईड लाईन असते, जिथं निटा आहे इज इक्वल टू झिरो राहणार आहे, हवा बिलकुल पण राहणार नाही आहे. मग आपण डिफाईन कसं केलं बरं का, लाईन अशी लाईन आहे जी वॉटर कंटेंट आणि रोडीमधलं आपल्याला काय दाखवते, रिलेशनशिप दाखवते ॲट अ झिरो एअर व्हाईड्स इज नथिंग बट अवर व्हॉट, झिरो एअर व्हाईड लाईन. ठीक आहे, तो झिरो एअर व्हाईड लाईन. मग आता मी काय करतो, आपण जे की काल एक हे बनवली होती, कर्व जी बनवली होती त्याचं आपण बघूया आता. तो लक्षामध्ये येऊन जातं, हा रोडी हे वॉटर कंटेंट आहे. सो दिस इज अवर रोडी, दिस इज दी वॉटर कंटेंट. मग आता या दोघांमधलं रिलेशनशिप दाखवण्यासाठी जे की आहे आपल्याकडे काय अशा पद्धतीने कर्व होता काल, बरोबर, कर्व होता. तर हे जे की आहे हे ॲक्च्युअल हे प्रॅक्टिकल कर्व, याला आपण मेन्शन करू शकतो प्रॅक्टिकल कर्व. हा आपला काय आहे, प्रॅक्टिकल कर्व आहे. सो दिस इज प्रॅक्टिकल कर्व. परंतु एक लाईन इथं रिलेशनशिप दाखवणारी असते रोडी आणि वॉटर कंटेंटमधली, जी अशा पद्धतीने वरती राहणार आहे, याला म्हणून देतो आपण झिरो एअर व्हाईड लाईन. ती असणार आहे आता आपली झिरो एअर व्हाईड लाईन. त्याला झिरो एअर व्हाईड लाईन म्हणा, ज्याला थेरॉटिकल कर्व पण म्हणू शकता तुम्ही. पेन बदलवतो, थेरॉटिकल कर्व म्हणून देतो, राईट. तो याला तुम्ही नाव देऊ शकता थेरॉटिकल कर्व. थेरॉटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन म्हणा, थेरॉटिकल कर्व म्हणा. तो ही प्रॅक्टिकल कर्व आहे, ही थेरॉटिकल कर्व आहे, थेरॉटिकल कर्व. आता याचा मिनिंग काय होतं लक्षात घ्या. तुम्ही जर का समजा या दोघं जे की तुम्हाला या लाईन दिसत आहेत, एक कर्व एक लाईन आहे, या दोघांचा अभ्यास करायला जर गेला तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. कलर घेतो समजा, हा वाला पॉईंट उचलला, एक मिनिट. समजा मी एक लाईन इथं अशी मार्क करून बघतोय, ते काय या पर्टिक्युलर वॉटर कंटेंटवरती जर तुम्ही अभ्यास केला, तुमच्या लक्षामध्ये काय येते बरं का, की कधी पण प्रॅक्टिकली तुम्ही कॉम्पॅशन करायला गेलात, कोणता पण पॉईंट घ्या, प्रॅक्टिकली कॉम्पॅशन करायला घ्या, तर तुम्हाला लक्षामध्ये येईल की या वॉटर कंटेंटला आपण एवढं कॉम्पॅक्शन करू शकलो आहे, परंतु आपल्याला एवढं मॅक्झिमम कॉम्पॅक्शन करता येतं. आलं लक्षामध्ये. तर ही जी काही थेरॉटिकल लाईन आहे, ते थेरॉटिकल लाईनवरून आपल्याला काय आयडिया येते, की आता सध्याला प्रॅक्टिकली आपण जेव्हा कॉम्पॅक्शन करायला गेलो तेव्हा कॉम्पॅक्शन एवढं झालं आहे, त्याचा रोडी एवढा दिसायला भेटतोय, तर त्याचा रोडी एवढा आला आहे सध्या या वॉटर कंटेंटच्या करस्पॉन्डिंग आपण त्याला एवढा कॉम्पॅक्ट केला आहे, त्याच्यामधला रोडी एवढा आलेला आहे. परंतु आपण जास्तीत जास्त त्याला किती कॉम्पॅक्ट करू शकतो, एवढा कॉम्पॅक्ट करू शकतो, म्हणजे त्याच्यामधला जे काही रोडी आहे तो रोडी आपण एवढा रोडीची काहीतरी व्हॅल्यू असेल तेवढ्या व्हॅल्यूपर्यंत आपण त्याला कॉम्पॅक्ट करू शकतो. तर थेरॉटिकल व्हॅल्यूवरून आपल्याला एक आयडिया लागून जात असते की त्या मातीला आपण जास्तीत जास्त किती कॉम्पॅक्ट करू शकतो. क्लिअर होते का. थेरॉटिकल व्हॅल्यूवरून आपल्याला एक आयडिया भेटून जात असते की त्या मातीला आपण जास्तीत जास्त किती कॉम्पॅक्ट करू शकतो एका करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंटवरती. ठीक आहे, तो आवाला पॉईंट आपला झाला. नंतर तुम्हाला माहिती आहे हा कर्व आपण कसा बनवलेला आहे, वॉटर कंटेंटला आपण इन्क्रीज करत गेलेलो आहोत. जो काही वॉटर कंटेंट होता 2 to 4% आपण इन्क्रीज करू, त्या मूडला बाहेर काढायचं, मूडला ओपन करायचं, त्याच्यातली मातीला चुरा करून टाकायचा, चुरा करून पुन्हा 2 ते 4% पाणी वाढवायचं, पुन्हा त्याच्या रोडी काढायचा. रोडी कसा काढायचा तुम्हाला सांगितले, तो रोडी काढा वॉटर कंटेंट काढा, रोडी काढा वॉटर कंटेंट काढा, असा कर्व भेटून जाईल. हा प्रॅक्टिकल कर्व झाला. थेरॉटिकल कर्व जो आहे हा थेरॉटिकल कर्व झाला. याचं इक्वेशन सांगून दिले. तर ही जी काही लाईन असते याला झिरो एअर व्हाईड लाईन म्हटलेलं मी. तर याचं इक्वेशन काय असतं तुम्हाला सांगितलं शेवटी मी, G × ρW 1 + वॉटर कंटेंट इंटू G. अशा पद्धतीने आपल्याला 2 लाईन लक्षामध्ये येऊन गेल्या. आता पुढची एक लाईन असते अजून, हे कळालं का सांगा रे. थेरॉटिकल कर्व कळाला का, झिरो एअर व्हाईड लाईन. आता तुम्ही म्हणणार की एअर व्हाईड लाईन कुठे असते, कुठेही असू शकते एअर व्हाईड लाईन. झिरो एअर व्हाईड लाईन ही पर्टिक्युलर झिरो एअर व्हाईड लाईन ही इथं असणार आहे, राईट. त्याचा नीट आहे किती आहे, याचा नीट आहे आपल्याला झिरो दिसायला भेटते. म्हणजे आपण एवढं कॉम्पॅक्शन करून टाकलं की त्याच्यामध्ये हवा बिलकुल राहिलेली नाही आहे, अशा पद्धतीने दिसायला भेटते. ठीक आहे. आता मला एक सांगा बरं का, जर का समजा ही लाईन आपल्याला असं दाखवते की याच्यामध्ये हवा बिलकुल नाही आहे, निटा एची व्हॅल्यू पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईड निटा एची व्हॅल्यू 0 आहे. मला एक सांगा तुम्ही नेहा, मला एक सांगतो, जर का समजा पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईड 0 असतील तर त्याच्यामध्ये काय काय राहणार आहे बरं, त्याच्यामध्ये काय काय राहील बरं. जर सगळी हवा चालली गेली तर त्याच्यात काय काय राहील, ऐकते का तू. त्याच्यामध्ये सॉलिड्स आणि वॉटर राहील. तर त्याच्यामध्ये सॉलिड्स आणि जर का वॉटर राहत आहे, तर सॉलिड्स आणि वॉटर जर त्याच्यात राहतं, याचा अर्थ ती सॉईल कोणत्या प्रकारची आली, सॅच्युरेटेड सॉईल आली. तो सॅच्युरेटेड सॉईल आपण म्हणता येईल त्याला. त्याच्यामध्ये जर का हवाच नाही म्हटल्यावरती ती सॉईल का असणार, आपली सॅच्युरेटेड सॉईल असणार आहे. म्हणजे ही जी काही लाईन आहे ज्याला आपण झिरो एअर व्हाईड लाईन म्हणत आहोत, त्याला अजून एक दुसरी लाईन म्हणता येते, त्याला सॅच्युरेशन लाईन म्हणतात. तर त्यामुळे तुम्हाला परीक्षेला आता विचारणार काय, तर तिसरी लाईन जी असते तिला म्हणतो आपण सॅच्युरेशन लाईन. तो सॅच्युरेशन लाईन काय असते त्याच्याबद्दल डिस्कशन करून घेऊ. तो सॅच्युरेशन लाईन
आता सॅच्युरेशन लाईन काय असते बरं का, सॅच्युरेशन लाईन ही एक लाईन आहे जी रिलेशनशिप दाखवते आपल्याला कशामधलं, रोडी मीन्स ड्राय डेन्सिटी आणि वॉटर कंटेंट यांच्यामधलं काय दाखवते आपल्याला, रिलेशनशिप दाखवते ॲट अ कॉन्स्टंट डिग्री ऑफ सॅच्युरेशन. ॲट अ कॉन्स्टंट डिग्री ऑफ सॅच्युरेशन लक्षात घ्या, ॲट अ कॉन्स्टंट डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे काय, तर लक्षामध्ये येऊन जाईल. सुरुवातीला आपण जी माती घेतली होती त्या मातीमध्ये जो एअर व्हाईट्स होता तो एअर व्हाईट्स काय होता, पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईट कॉन्स्टंट होती. तेव्हा जी लाईन भेटली मला ती एअर व्हाईट लाईन होती. आता इथं काय, आता इथं डिग्री ऑफ सॅच्युरेशन कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्या मातीमधलं जे की पाणी आहे ते पाणी जे की आहे ते पाणी आपल्याला कॉन्स्टंट दिसायला भेटत आहे. व्हाईट्समध्ये असणारं पाण्याचं व्हॅल्यूम कॉन्स्टंट दिसायला भेटत आहे. तर तेव्हा जी लाईन मला भेटेल, जी लाईन मला रिलेशनशिप दाखवेल रोडी आणि वॉटर कंटेंटमधलं, त्या लाईनला मी काय म्हणणार, सॅच्युरेशन लाईन म्हणणार. सो सॅच्युरेशन लाईन इज द लाईन विच शोज रिलेशनशिप बिटवीन रोडी अँड द वॉटर कंटेंट ॲट अ कॉन्स्टंट डिग्री ऑफ सॅच्युरेशन. ॲट अ कॉन्स्टंट. सो सॅच्युरेशन काय आपला आता एसची व्हॅल्यू काय असणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. एसची व्हॅल्यू काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. सो ॲट अ कॉन्स्टंट डिग्री ऑफ सॅच्युरेशनवरती असणारी जी काही लाईन आहे एक जनरल डिफिनेशन झाली. पण जेव्हा मी पर्टिक्युलरली बोलणार की 100% डिग्री ऑफ सॅच्युरेशनची रिप्रेझेंट करणारी जी लाईन असणार त्याला काहीतरी वेगळी लाईन येऊन जाईल. तर पहिली एक लाईन झाली, दुसरी एक लाईन झाली. आता ही तिसरी लाईनबद्दल मी बोललो. तिसरी लाईन कळाली का, कॉन्स्टंट डिग्री ऑफ सॅच्युरेशनच्या करस्पॉन्डिंग असणारी जी लाईन आपण काढली आहे रोडी आणि याच्यामधली, तिला आपण सॅच्युरेशन लाईन म्हणतो. क्लिअर झालं का, हे क्लिअर झालं का, पूजा, नेहा, कुलदीप, राईट. तो हे झाला. मग आता तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारून घेतो, इक्वेशन ऑफ सॅच्युरेशन लाईन सांगून द्या. सो इक्वेशन ऑफ सॅच्युरेशन लाईन. इक्वेशन ऑफ सॅच्युरेशन काय असणार आहे, सेम तेच. सो इक्वेशन ऑफ सॅच्युरेशन लाईन लिहून घ्या. इक्वेशन ऑफ सॅच्युरेशन लाईन, रो डी इज इक्वल टू जी इंटू रो डब्ल्यू 1 + E. 1 + E हे इक्वेशन असणार आहे. ते इक्वेशन तुम्हाला कन्फ्यूज करून टाकतील, त्यामुळे लक्षात राहू द्या कोणकोणती इक्वेशन कुठे काय वापरायचे आहेत. पहिले जर का बघायला गेलात तर पहिला मी काय काढलं होतं बरं का, पहिले मी नीटाच्या टर्ममध्ये लिहिलं होतं. आता मी कशाच्या टर्ममध्ये लिहून घेतोय बघा, जी इंटू रो डब्ल्यू 1 + E. तो आपलं जे की या ठिकाणी याच्यामध्ये असणारी ही जी की माती आहे ना, त्या मातीमध्ये असणारं जे की डिग्री ऑफ सॅच्युरेशन आहे ते कॉन्स्टंट आहे. डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय आहे, कॉन्स्टंट आहे. याला असं लिहा किंवा आपण याला असं पण लिहू शकता येईल. तो रो डी इज इक्वल टू, तुम्ही म्हणणार याच्यामध्ये यस कुठे आहे, तो यसच्या टर्ममध्ये पण लिहिता येईल. कसं लिहिता येईल बरं का, जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवाइड बाय 1 + ईला काय लिहिता येईल, आपल्याकडे एक माहीत होतं ना, एस ई इज इक्वल टू डब्ल्यू जी. हे फेमस इक्वेशन असतं आपल्याकडे. मग त्याच्यानुसार मी ईची व्हॅल्यू काय लिहू शकतो, डब्ल्यू डिवाइड बाय एस. त्यामुळे मी ते लिहितो वॉटर कंटेंट इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिवाइड बाय एस. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, हे इक्वेशन. मग तुम्हाला परीक्षेमध्ये एकतर हे इक्वेशन विचारतील, एकतर हे विचारतील. तो तुम्हाला सॅच्युरेशन लाईनचं इक्वेशन विचारतंय का ते बघायचं, आणि इक्वेशन काय असतं ते लक्षामध्ये ठेवून घ्यायचं. परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतात, लक्षात राहू द्या. जी इंटू रो डब्ल्यू 1 + WG इंटू WG डिवाइड बाय एस, हे इक्वेशन झालं. आता पुढे आपण काय करणार आहे बरं का, आता तुम्ही 100% सॅच्युरेशन लाईन बघत आहात. आता पुढची लाईन कोणती असणार आहे, 100% सॅच्युरेशन लाईन. पहिली होती 0 एअर व्हाईट लाईन होती, आता आपल्याला 100% सॅच्युरेशन लाईन बघायची आहे. तो थेरोटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शनच्या करस्पॉन्डिंग एकतर 0 एअर व्हाईट लाईन असते किंवा त्यालाच आपण 100% सॅच्युरेशन लाईन पण म्हणतो. राईट, पण म्हणतो म्हणजे काय, आता लक्षात घ्या. तो पुढची लाईन जी चौथी, थेरोटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शन दाखवण्यासाठी आपण असं पण बोलतो. सो 100% सॅच्युरेशन लाईन, 100% सॅच्युरेशन लाईन काय असते बरं का, 100% सॅच्युरेशन लाईन. 100% सॅच्युरेशन लाईन असणं याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो, याचा अर्थ असा पण होतो काय, की त्याच्यामध्ये हवा बिलकुल नाही आहे, सगळी हवा बाहेर चालली गेली. याचा अर्थ असाच होईल ना, नीटा याची व्हॅल्यू काय असेल, 0. जर नीटा याची व्हॅल्यू जर का समजा 0 आहे, तर तेव्हा जी माती आपल्याला भेटते ती 100% सॅच्युरेटेड सॉईल आहे. तर 100% सॅच्युरेशन सॉईल आहे. मग सेम स्टोरी मला दिसायला भेटत असते की जी 0 एअर व्हाईट लाईन आहे, जिला मी थेरोटिकल मॅक्झिमम कर्व म्हणत होतो, तीच जी काही आपली लाईन आहे तिला 100% सॅच्युरेशन लाईन सुद्धा म्हणतात. का म्हणतात बरं का, सेमच आहे ना, कारण की नीटा याची व्हॅल्यू 0 पुट करणं म्हणजे तेच मला दिसायला भेटेल. तो 100% सॅच्युरेशन लाईनचं इक्वेशन जर मी बघायला गेलो तर ते काय येऊन जाईल बरं का, तर येऊन जाईल रो डी इज इक्वल टू, मागच्या याच्यामधून जातो, मागच्या जिथं नीटा याची व्हॅल्यू मला 0 पुट करायची गरज पडते, मी त्याच्यावरून जाणार. मी काय करतो बरं का, दोघं इक्वेशन तुम्ही बघू शकता, दोघं इक्वेशनची व्हॅल्यू तुम्ही लक्षात घेऊ शकतात. तर पहिलं इक्वेशन काय होतं बरं का, 1 - नीटा याची व्हॅल्यू मी 0 टाकतोय. मग काय होईल बरं का, इथं येऊन जाईल जी इंटू रो डब्ल्यू डिवाइड बाय 1 + WG, राईट. हे वाला इक्वेशन आहे. कधी, जेव्हा मी नीटा याची व्हॅल्यू 0 पुट करतोय. किंवा मला असं पण लिहिता येईल
100% सॅच्युरेशन लाईनला मला असं पण लिहिता येईल, कसं बरं का, याच्या अगोदर जे आपण इक्वेशन ऑफ सॅच्युरेशन लाईन लिहिलं होतं, इक्वेशन ऑफ सॅच्युरेशन लाईन जे लिहिलं होतं त्याच्यामध्ये मी काय करू शकतो, तो त्याच्यामध्ये दिसायला भेटेल जी इंटू एसची व्हॅल्यू मी 1 टाकून देतो ना, एकची व्हॅल्यू 100% म्हणजे 1 टाकून देतो, तो जी इंटू रो डब्ल्यू डिवाइड बाय काय भेटेल मला 1 + WG सेम भेटेल, राईट की नाही. मग तुम्ही एकतर सॅच्युरेशन लाईनवरून ते इक्वेशन बनवा किंवा तुम्ही अगोदरची जी काही लाईन होती आपली 0 एअर वाईड लाईन त्याच्यावरून करा, तर तुम्हाला सेम फॉर्म्युला दिसायला भेटेल. मग परीक्षेमध्ये जर का विचारला तर लक्षात राहू द्या, मॅक्झिमम थेरोटिकल मॅक्झिमम कॉम्पॅक्शनच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला कोणत्या लाईन भेटतात, तुम्हाला भेटेल 0 एअर वाईड लाईन किंवा 100% सॅच्युरेशन लाईन भेटून जाईल, राईट, 100% सॅच्युरेशन लाईन भेटून जाईल. मग तुम्हाला जर विचारलं 0 एअर वाईड लाईनचं इक्वेशन काय असतं, तुम्ही म्हणणार जी इंटू रो डब्ल्यू डिवाइड बाय जी इंटू रो डब्ल्यू डिवाइड बाय काय असते बरं का आपलं 1 + WG. आणि हेच इक्वेशन जे असतं 0 एअर वाईड लाईन इक्वेशन हे 100% डिग्री ऑफ सॅच्युरेशनचं इक्वेशन असतं, जे की काय असतं जी इंटू रो डब्ल्यू 1 + WG. देअरफॉर मी आता कर्व कसा काढणार, तर तुमच्याकडे जनरल 2 गोष्टी होत्या, परफेक्टली 2 गोष्टी होत्या. जनरल 2 गोष्टी कोणकोणत्या होत्या, जनरल पहिली गोष्ट होती ती म्हणजे एअर वाईड लाईन ही जनरल झाली, नंतर सॅच्युरेशन लाईन ही जनरल झाली. परंतु जेव्हा मी 0 एअर वाईड लाईन म्हणतोय हे परफेक्ट झालं आणि 100% सॅच्युरेशन लाईन म्हणतोय हे पण परफेक्ट झालं. त्यामुळे परफेक्शन आपण कर्ववरती दाखवणार आहोत. आणि कशापणे दाखवतो हे बघा, आपली कर्व आली ही 0 एअर वाईड लाईन, याला 0 एअर वाईड लाईन म्हणतो, तिला 0 एअर वाईड लाईन म्हणा किंवा 0 एअर वाईड लाईन म्हणा किंवा 100% सॅच्युरेशन लाईन म्हणा किंवा सॅच्युरेशन लाईन म्हणतात, कोणी डायरेक्ट सॅच्युरेशन लाईन पण म्हणतात. तो याला तुम्ही काय म्हणा, सो 0 एअर वाईड लाईन किंवा 100% सॅच्युरेशन लाईन म्हणा, 100% सॅच्युरेशन लाईन, 0 एअर वाईड लाईन इज इक्वल टू 100% सॅच्युरेशन लाईन, ठीक आहे. ही अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. ज्या परफेक्टली गोष्टी आहेत त्या आपण याच्यावर दाखवून दिलेल्या आहेत. तुम्हाला जर जनरल विचारायचं असेल तर डिफिनेशनमध्ये विचारणार, कर्व जर तुम्हाला कधी कर्व देऊन दिला, अशी लाईन देऊन दिली, इथे ए लिहून देईल, म्हणाल की ए लाईनला आपण काय म्हणतो, त्याला 0 एअर वाईड लाईन म्हणा किंवा 100% सॅच्युरेशन लाईन म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. तो सगळे इक्वेशन तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत. आता पुढं, आता एक जे की ना एक पॉईंट इथं अभ्यास करण्यासारखा असतो, काय बरं का, जे आता तुम्हाला म्हटलं आहे मी, आता इथं पॉईंट काय मेन्शन केला आहे आपण, असा पॉईंट आपण मेन्शन करून ठेवला इथं की काय बोललो आपण, 0 एअर वाईड लाईन 0 दॅट इज वॉट नीटा ए इज इक्वल टू जेव्हा 0 असेल ना तेव्हा सो ॲट दॅट टाईम यसची व्हॅल्यू किती असते, 100% असते म्हणे, राईट. एसची व्हॅल्यू किती असते, 100% असते. मग कधी डोकं लावणारे काय म्हणतात की 100% असते, याचा अर्थ असं नाही होते, नीटा ए जेव्हा 0 असतो तेव्हा एस 100 असतो. मग डोकं लावणारे काय डोकं लावतात की नीटा ए जर का समजा 15% असेल, नीटा ए जर का 15% असेल तर मग एसची व्हॅल्यू जी आहे ती 85% असायला पाहिजे, असं डोकं लावणारे असतात, राईट की नाही. म्हणजे कधी आपण काय बोलणार, नीटा ए 15% म्हणजे काय, जर मी असं बोललो 15%, आता तुम्हाला जनरल टर्म कोणती लिहून दिली होती मी, एअर वाईड लाईन. जर मी असं बोललो 15% एअर वाईड लाईन, 15% एअर वाईड लाईन जी काय आहे, 15% ऑफ एअर वाईड लाईन जी काय आहे ती 85% ऑफ डिग्री ऑफ सॅच्युरेशन लाईनच्या करस्पॉन्डिंग असते का, तर नाही, राईट की नाही. सांगायचं तात्पर्य काय बरं का, आता पण लक्षात द्या. समजा हा कर्व होता आपला, राईट, ही काय 0 एअर वाईड लाईन किंवा 100% सॅच्युरेशन लाईन. आता इथे कुठेतरी एक नवीन लाईन येईल, ही लाईन काय असेल बरं का, ही लाईन दुसरीच असेल काहीतरी, ही असेल 15% ऑफ द एअर वाईड लाईन, राईट का. दुसरी लाईन असेल 20% ऑफ एअर वाईड लाईन, 10% ऑफ एअर वाईड लाईन, अशी खूप साऱ्या लाईन बनतील. परंतु आपण एकच लाईन लक्षात घेतली परफेक्टवाली, कोणती, 0 एअर वाईड लाईन. त्याच्या लाईन खूप बनतील, एअर वाईड लाईन काय असतील, असंख्य असतील, पण 0 एअर वाईड लाईन एकच असेल. सॅच्युरेशन लाईन खूप असतील पण 100% सॅच्युरेशन लाईन काय असेल, एकच असेल. ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येते, राईट, ती वाली गोष्ट लक्षामध्ये येऊन जाते. तर मी तुम्हाला आता काय बोलत होतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की 0 एअर वाईड लाईन जी असते ती 100% सॅच्युरेशन लाईन असते, ही बात बरोबर आहे. परंतु याचा अर्थ असं नाही होत की नीटा ए 15% समजा, तर याचा अर्थ यस इज इक्वल टू 85% असेल. म्हणजे नीटा ए 15% असताना जी काही लाईन बनलेली आहे ही लाईन आपली 85% ऑफ सॅच्युरेशन लाईन असेल असे नसते. याला प्रूव्ह करण्यासाठी मी तुम्हाला समजून सांगतो, कसं बरं का, लक्षात घ्या. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला, तर आपल्या लक्षामध्ये येऊन जात असतं, एक रिलेशनशिप आहे आपल्याकडे, एअर कंटेंट आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन या दोघांची जर का आपण सम केली तर आपल्याला 1 भेटते, बरोबर. एअर कंटेंट आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन या दोघांची जर का आपण सम केली तर आपल्याला 1 भेटून जात असते. मग जर का समजा मी डिग्री ऑफ सॅच्युरेशनची व्हॅल्यू जर का 0.85 घेतलं समजा फ्रॅक्शनमध्ये 0.85, तर माझ्या लक्षामध्ये काय होऊन जातं, या केसमध्ये जर एसची व्हॅल्यू तुम्ही 0.85 घेताय तर एअर कंटेंटची व्हॅल्यू तुम्हाला 0.15 भेटून जाईल, बरोबर. परंतु आपल्याकडे अजून एक रिलेशनशिप होतं, काय की पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईट्स इज इक्वल टू पोरोसिटी इनटू एअर कंटेंट. हे रिलेशन फेमस रिलेशन होतं आपल्याकडे, एअर कंटेंट. आता विचार करा, मला फाइंड आउट काय करायचं आहे, मला बघायचं आहे की डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर का समजा चेक करायचं आहे, तर डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर का समजा 0.85 असेल तर जो काही पर्सेंटेज ऑफ एअर वाईड नीटा ए आहे हा 0.15 येतो का,
हे मला चेक करायचं आहे, हे खरं आहे का हे मला चेक करायचं आहे. तर ते चेक करण्याचा प्रयत्न करतो आहे. लक्षामध्ये काय येऊन गेलं की यार नीटा एची व्हॅल्यू किती, एअर कंटेंटची व्हॅल्यू 0.15 आहे समजा, तर मी ते काय लिहिणार, पोरोसिटी इंटू 0.15. आता मला एक सांगा, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की पोरोसिटीची रेंज कुठून ते कुठपर्यंत लाय करते, पोरोसिटी कुठून ते कुठपर्यंत लाय करते, पोरोसिटी काय कुठून ते कुठपर्यंत लाय करते, तर पोरोसिटी जे काय आहे ती 0 तर 1 100% म्हणा 0%, तर 0 ते 1 मध्ये ती व्हॅल्यू लाय करते, म्हणजे एकापेक्षा कमी, एक पण नाही आहे, एकापेक्षा कमी, शून्यपेक्षा जास्त, याचा अर्थ ती फ्रॅक्शनमध्ये असेल ती व्हॅल्यू. मग मला सांगा, जर नीटा याची व्हॅल्यू जर मी 0.5 ठेवत असेल तर तुम्हाला नाही वाटत का 0.15 इंटू 0.5 केल्यानंतर ही इकडची जी काही टर्म असणार ही एकदम छोटी येणार आहे. तर मग ही टर्म छोटी येणार म्हणजे काय, नीटा याची व्हॅल्यू काय होऊन जाईल, छोटी होऊन जाईल. मग नीटा याची व्हॅल्यू छोटी कोणापेक्षा येईल, लक्षामध्ये काय येते तुमच्या, तर याच्यावरून तुम्हाला एक गोष्टी कन्फर्म कळून जाते की नीटा एची व्हॅल्यू जी असते ती छोटी असते. कोणापेक्षा छोटी असते, एअर कंटेंटपेक्षा. कोणापेक्षा, एअर कंटेंटपेक्षा. मग मला सांगा, जर नीटा एची व्हॅल्यू एअर कंटेंटपेक्षा, एअर कंटेंटची व्हॅल्यू किती होती, 0.15 होती, परंतु या दोघांचा प्रोडक्ट जेव्हा मी करल तो नीटा एची व्हॅल्यू मला भेटेल, पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईटची व्हॅल्यू मला भेटेल, पण ती 0.15 पेक्षा नक्कीच कमी असणार. त्यामुळे नीटा एची व्हॅल्यू पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईटची व्हॅल्यू ही एअर कंटेंटपेक्षा कमी असते. मग एअर कंटेंटपेक्षा कमी असते म्हणजे 0.15 पेक्षा ती कमी असणार. त्यामुळे मला असं बोलता येत नाही की डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर का समजा 0.85 असेल तर नीटा एची व्हॅल्यू 0.15 असेल असे बोलता येत नाही, कारण की तुम्हाला मी ते प्रूव्ह करून दाखवून दिलं. राईट, नीटा याची व्हॅल्यू उलट कमी असेल. तर लक्षामध्ये आलं का, फक्त एकच कंडिशन लक्षात घ्यावी लागत असते की 0% एअर व्हाईट लाईन जी काही असते तिला 100% सॅच्युरेशन लाईन म्हणता येईल, परंतु याचा अर्थ असा नाही होत की 15% ऑफ एअर व्हाईट लाईन जी असते ती 85% ऑफ सॅच्युरेशन लाईनच्या बरोबरीला असेल, असे नसते. क्लिअर झालं का, हा पॉईंट क्लिअर झाला का. तर तुम्ही नोट म्हणून लिहू शकतात, हो नोट म्हणून लिहून टाका, नोट. तो नोट पॉईंट लक्षात घेऊ. नोट पॉईंट आपण जर बघायला गेलो तर दो 0% एअर व्हाईट लाईन इज इक्वल टू 100% सॅच्युरेशन लाईन, बट X% एअर व्हाईट लाईन but X% एअर व्हाईट लाईन is not equal 100 minus X% of saturation line, 100 minus X% of saturation line. गडबड झाली माझ्याकडून. 100 मायनस X% ऑफ सॅच्युरेशन लाईन. क्लिअर झाला का हा पॉईंट, ही नोट म्हणून तुम्हाला लिहून टाकलं आहे. ठीक आहे, तो आपण हे पण करून टाका. अजून पुढे काय, आता एक अजून महत्त्वाची नोट असते, त्याला समजून सांगतो, मग लिहून घेऊ वाटलं सर. जर आपण नॉर्मल सॉईलमध्ये बघायला गेलो, नॉर्मल सॉईल कोणाला म्हणतो, ज्याच्यामध्ये सिल्ट आहे, ज्याच्यामध्ये क्ले आहे, ज्याच्यामध्ये फाईन सँड आहे. फाईन सँड म्हणजे वेल ग्रेडेड सँड आहे. वेल ग्रेडेड सँड म्हणजे काय, सगळ्या प्रकारचे पार्टिकल आहे. म्हणजे आपण वेल ग्रेडेड सँड कोणाला म्हणतो, चल बा सगळ्या प्रकारचे पार्टिकल आहे, त्याच्यामध्ये सिल्ट पण आहे, क्ले पण आहे, सँड पण आहे. राईट, तो सिल्ट आहे, क्ले आहे, फाईन सँड आहे, अशी सगळ्यांची मिक्सचर असणारी जी आपल्याकडे माती आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की जी तुम्हाला मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी भेटते, ती कुठे भेटते बरं का, कोणत्या डिग्री ऑफ सॅच्युरेशनला भेटते, 85 to 95%. मला सांगायचा प्रयत्न काय माहिती आहे का, की नॉर्मल जी आपली सॉईल असते तिच्यामधलं जर तुम्ही कॉम्पॅक्शन करायला गेलात ना, तर कॉम्पॅक्शन केल्यानंतर, पूर्ण कॉम्पॅक्शन करून झाल्यानंतर थोडीफार हवा त्याच्यामध्ये उरून जात असते. जर थोडीफार हवा त्याच्यामध्ये जर का उरून जात असेल तर ती जी काही माती आहे ना, त्या मातीला सॅच्युरेशन सॉईल म्हणता नाही येणार. हवा आहे ना त्याच्यामध्ये, सॉलिड्स पण आहे, वॉटर पण आहे, एअर पण आहे, त्याला सॅच्युरेशन सॉईल नाही म्हणता येणार मला, मग त्याला पार्शियली सॅच्युरेशन सॉईल म्हणता येईल. त्यामुळे मी काय बोलत असतो की नॉर्मल सॉईल जी असते त्या नॉर्मल सॉईलवरती तुम्ही काही पण करून टाका, किती पण कॉम्पॅक्शन करून टाका, त्याच्यामधली हवा पूर्ण निघत नाही. राईट, ते आपण थेरॉटिकली समजत असतो, मॅथमॅटिकली त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो, परंतु पूर्ण हवा ॲक्च्युली प्रॅक्टिकली बाहेर निघत नाही. मग नॉर्मल सॉईलच्या केसमध्ये जो काही डिग्री ऑफ तुम्ही खूप मोठे लोड अप्लाय करून टाकले परंतु हवा पूर्ण निघाली नाही. मग जर का तुम्ही त्या केसमध्ये एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही चेक करायला गेलात की आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती आहे, 100% तर भेटणार नाही, नक्कीच 100%पेक्षा कमी असणार. तर त्यामुळे लक्षात येतं की मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी तुम्हाला या नॉर्मल सॉईलची मॅक्झिमम ड्राय डेन्सिटीच्या करस्पॉन्डिंग जर तुम्ही वॉटर कंटेंट बघायला गेलात, वॉटर कंटेंट नाही, डिग्री ऑफ सॅच्युरेशन बघायला गेलात, तर ते 85 to 95% तुम्हाला सापडेल. तर 85 to 95% तुम्हाला ते सापडेल. तर देअरफॉर आपण ते जो काय आहे तो पॉईंट आपण व्यवस्थित समजून लिहून घेत असतो. तर लक्षामध्ये राहून द्या, तो पॉईंट काय लिहून घेतो, नोट नंबर 2. तर नोट दुसरी आपण लिहून घेणार आहे. दुसरी नोट काय म्हणते, इन नॉर्मल सॉईल म्हणल्यावरती कोणकोणती, ज्याच्यामध्ये सिल्ट आहे, ज्याच्यामध्ये क्ले आहे,
सिल्ट आहे, हा क्वेश्चन असतो हां, लक्षात ठेवा. सिल्ट आहे, क्ले आहे, फाईन सँड आहे, फाईन सँड, राईट. आता हे जे की मिक्सचर आहेत ना, याला टोटल मिळून तुम्ही वेल ग्रेडेड सँड म्हटलं असतं तरी पण चाललं असतं, ठीक आहे. तो सिल्ट, क्ले आणि फाईन सँडना मिळून असणारी जी की आहे ती नॉर्मल सॉईल, दॅट इज सिल्ट प्लस असं म्हणायचं, सिल्ट प्लस क्ले प्लस फाईन सँड. मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी अटेंड, ब्रॅकेट पूर्ण झाला, मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी अटेंड, मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी अटेंड ॲट 85 to 95%, at 85 to 95% degree of saturation, 85 to 95% of degree of saturation, of degree ऑफ सॅच्युरेशन. लक्षात आलं का? याच्यावरून काय कळतंय तुम्हाला? याच्यावरून काय कळतंय? कोणती पण माती असू, ॲक्च्युली नॉर्मल सॉईल म्हटलं मी, पण कोणती पण माती असू द्या, ती माती किती पण वजन त्याच्यावरती लावून द्या, अख्खी हवा बाहेर निघणार नाही. तिथं थिओरिटिकलची बात केली आपण की बाबा असं होऊ शकतं, मॅक्झिमम लेवलला, एकदम अल्टिमेट लेवलला असं होऊ शकतं, पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल तर नाही आहे. ते एवढं लोड कुठून आणणार तुम्ही? बरं, तुम्हाला वाटतं की चला बाबा पूर्ण हवा पण रिमूव्ह करून टाकू, तेवढं हवा रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला लोड पण खूप जास्त असेल, ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. त्यामुळे नॉर्मल सॉईलमध्ये मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी तुम्हाला अटेन होईल. जेव्हा अटेन होईल तेव्हा जर तुम्ही त्याच्यामधला डिग्री ऑफ सॅच्युरेशन बघायला गेलात तर किती सापडेल? 85 ते 95% एवढं तुम्हाला सापडून जाईल, राईट की नाही? म्हणजे आता विचार करा, जर तुम्ही ग्राफ बघायला गेलात तर ग्राफ कुठे असतो आपला? असा ग्राफ असतो. ही असते 100% डिग्री ऑफ सॅच्युरेशनवाली लाईन, राईट. 100% डिग्री ऑफ सॅच्युरेशनची लाईन ही आहे. मग तुमच्या लक्षामध्ये काय होईल की बाकीच्या 85चे 95वाल्या कुठे येतील? इथे कुठेतरी येईल, राईट. अशा पद्धतीने त्या लाईन दिसायला भेटेल. तो ही 100%ची वाली लाईन आहे. या बाकीच्या 85, 95वाल्या दिसायला भेटतील. तुम्ही लिहू शकता वाटलं की 95वाली आहे आणि ही आपली काय आहे? 85वाली आहे. अशापणे तुम्हाला ही सॅच्युरेशन लाईन दिसायला भेटून जाईल, राईट. तो ही सॅच्युरेशन लाईन दिसायला भेटेल. ही प्रॅक्टिकली सॅच्युरेशन लाईन दिसायला भेटत असते अशा पद्धतीची, ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडले की असं का झालं बरं का, की असं का पॉसिबल झालं नाही? म्हणजे 100% आपल्याला डिग्री ऑफ सॅच्युरेशन का आणता आलं नाही? याचं कारण काय आहे? तुम्हाला काल बी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? की जेव्हा तुम्ही त्याच्यावरती लोड अप्लाय करतात, लोड अप्लाय केल्यानंतर त्याच्यामधली हवा तर बाहेर निघून जाते, तुम्ही समजून घ्या, सगळी हवा बाहेर निघून जाते. पण जेव्हा ते हॅमर तुम्ही वरती पुन्हा उचलतात तेव्हा आतमध्ये जो निगेटिव्ह प्रेशर तयार होत असतो, तो निगेटिव्ह प्रेशर पुन्हा बाहेरची हवा आतमध्ये घेऊन घेत असतो, म्हणून हवा पुन्हा वापस येऊन जात असते. म्हणून तुम्हाला कम्प्लिटली कधीही हवा जी आहे ती रिमूव्ह होताना दिसायला भेटत नाही, राईट. तो पॉईंट लक्षामध्ये घेऊन घ्या. तो पॉईंट लिहायची गरज आहे की नाही? तो कॉमन सेन्स आहे, सिंपल आहे की असं का झालं बरं का? 85 आणि 95 डिग्री ऑफ सॅच्युरेशन का भेटते? 100% डिग्री ऑफ सॅच्युरेशन का भेटत नाही? म्हणजे हवा पूर्ण बाहेर का निघून जात नाही? याचं कारण काय आहे? लोड अप्लाय केल्यानंतर हवा पूर्ण बाहेर निघून जात असते, पण तो लोड जेव्हा आपण बाहेर रिमूव्ह करतो ना, तेव्हा पुन्हा हवामध्ये चालली जात असते. ड्यू टू निगेटिव्ह प्रेशर, ड्यू टू व्हॅक्यूम प्रेशरमुळे हे असं घडताना दिसायला भेटत असतं. हा कॉमन सेन्सचा पॉईंट वाटल्यास तर तुम्ही आकृती नाही काढा, काही गरज नाही, सिंपल आहे, राईट. मग एक पॉईंट आपल्याला इथून काय भेटून जात असतो की जी काही आपली रोडी मॅक्स आहे, रोडी मॅक्झिमम जो काही असणार तो नक्कीच कमी राहणार आहे. कोणापेक्षा? थिओरॉटिकल रोडीपेक्षा. तो रोडी थिओरॉटिकल, बरोबर आहे. तर थिओरॉटिकल व्हॅल्यूपेक्षा नेहमी तो काय राहणार आहे? कमीच राहणार आहे. याचं कारण पण मी चालू तुम्हाला देऊन दिलं. बोला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर झालेत का तुम्हाला? इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाले? कुलदीप, पूजा, नेहा, राईट. आता आपण पुढे जाऊ. आता पुढे जर बघायला गेलं तर पुढचा पॉईंट आहे आता आपला डिस्कशनचा. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ डिस्कशन इज व्हॉट? फील्ड कॉम्पॅक्शन कंट्रोल. फील्ड काय? एक मिनिटावरती. सो फील्ड कॉम्पॅक्शन कंट्रोल, राईट. तो फील्ड कॉम्पॅक्शन कंट्रोल याचा मिनिंग काय होतं? लक्ष द्या आता. आता काय झालं, मला रोड बांधायचा होता, ठीक आहे. तो रोड बांधायचा होता. रोड बांधण्यासाठी मला काय करावं लागेल? त्या रोडचा जो काही बॉटमची सॉईल आहे तिला मला कॉम्पॅक्ट करावं लागेल. मला कळून गेलं की मला कोणत्या प्रकारची मला मशीन वापरायची होती कॉम्पॅक्शनसाठी. मी रोलर वापरला. रोडावरती मी रोलर वापरला समजा. मला कळून चुकलं होतं की रोलर मला वापरायची गरज आहे. मला कोणत्या हदपर्यंत कॉम्पॅक्शन करायचं आहे त्याच्यानुसार मला कळून गेलं कोणत्या प्रकारची मला काय वापरायची होती, मशीन वगैरे वापरायची होती कॉम्पॅक्शनसाठी. मी रोलर वापरला. तर रोडावरती आपण रोलर वापरून कॉम्पॅक्शन करतोय सध्या, ठीक आहे. आता रोलर वापरून आपण कॉम्पॅक्शन करून टाकलं, पण आपल्याला एक प्रश्न अजून राहील. काय बरं का? की यार रोलर तर मी वापरून टाकला, परंतु जी डिझायर डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन करायचं होतं मला या रोडवरती, तेवढं खरंच झालं आहे का नाही? रोलर मी चालवला, इकडून फिरवला, तिकडून फिरवला, तर रोलर जो काही आपण 2-3दा चालवला, परंतु आपल्याला अजून एक प्रश्न असेल की डिझायर एवढी जेवढी आपल्याला गरज होती तेवढी कॉम्पॅक्शन झालं आहे का नाही यार, हे मला चेक करायची गरज आहे. तर फील्डमध्ये डिझायर क्वांटिटी म्हणा
जो शब्द असेल तो वापरा, तेवढं कॉम्पॅक्शन झालेलं आहे की नाही हे चेक मला करावं लागेल. त्यासाठी एक टर्म निघून येत असते, फील्ड कॉम्पॅक्शन कंट्रोल. तर मला आता बघावं लागेल की खरंच यार तेवढं कॉम्पॅक्शन झालेलं आहे की नाही. आता ते चेक कसं करावं मी, तर मला काय करावं लागत असतं, ते चेक करण्यासाठी मला 2 गोष्टी फाइंड आउट कराव्या लागतात. तर मला 2 गोष्टी डोक्यात घ्याव्या लागतील. काय बरं का, इथे एक नवीन टर्म निघून जात असते, त्याला म्हणतो रिलेटिव्ह कॉम्पॅक्टनेस. तो आता रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन जी काय, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन ही काय असते यातून आपल्याला कळून जाईल. तर मी काय बोलतोय, फील्डवरती जे आपण कॉम्पॅक्शन रोलर चालवून केलेलं आहे ते खरंच कम्प्लिटली कॉम्पॅक्ट झालेलं आहे का, जेवढं मला पाहिजे तेवढं कॉम्पॅक्ट झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी मला फील्ड कॉम्पॅक्शन कंट्रोल ही टर्मचा अभ्यास असायला पाहिजे. मग मी काय करतो, मी जातो फील्डवरती, जिथं कॉम्पॅक्शन करून टाकलं आहे तिथं जाऊन मी काय करतो, माझ्याकडे 2 प्रकारच्या टेस्ट होऊ शकतात, डिस्ट्रक्टिव्ह, नॉन डिस्ट्रक्टिव्ह. डिस्ट्रक्टिव्ह करणं म्हणजे काय, तुम्हाला त्या मातीच्या सॅम्पलला डिस्टर्ब करावं लागेल, राईट. नॉन डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचं डिस्ट्रक्शन न करता मातीला इनडायरेक्टली आपण काय करू शकतो, तिथल्या टर्म काढू शकतो. आता कोणत्या टर्म काढायच्यात, तर ज्या रोडावरती तुम्ही रोलर फिरवलेला आहे तिथं जा आणि तिथं जाऊन तुम्ही काय फाइंड आउट करा, तिथं जाऊन तुम्ही रोडी फाइंड आउट करा आणि वॉटर कंटेंट फाइंड आउट करा, राईट. वॉटर कंटेंट आणि रोडी फाइंड आउट करा. तर जिथं आपण रोलर चालवलेला आहे तिथला जर का आपण रोडी आणि वॉटर कंटेंट जर का समजा, आपण आता वॉटर कंटेंट किती असेल, एकच असेल. लॅबमध्ये तुम्ही काय केलं होतं, लॅबमध्ये तुम्ही एक कर्व बनवला होता ज्याला कॉम्पॅक्शन कर्व म्हटला होता. तिथे काय केलं तुम्ही, रोडी आणि वॉटर कंटेंट खूप साऱ्या व्हॅल्यू होत्या, त्याच्यावरून तुम्ही तो कर्व बनवला होता. परंतु फील्डमध्ये ज्याच्यावर तुम्ही रोलर चालवलेला आहे त्याचा रोडीची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करतायत, त्याची रोडीची व्हॅल्यू आणि वॉटर कंटेंटची व्हॅल्यू एकच भेटेल तुम्हाला, एकच भेटेल. का, कारण की तुम्ही काय पुन्हा थोडी पाणी वापरलेले, एकदाच पाणी वापरलं होतं आणि रोलर चालवून टाकलं होतं, तर तिथं असणारं वॉटर कंटेंट आणि रोडीची व्हॅल्यू तुम्हाला एकच भेटेल. ती एकच व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करून टाकायची, ठीक आहे. आता प्रश्न काय असतो की साईटवरती जाऊन मला त्या जिथं रोलर मी चालवलेला आहे तिथे असणारी जी की माती आहे त्याचा रोडी आणि वॉटर कंटेंट फाइंड आउट करू तरी कसा करू. तर 2 प्रकारच्या टेस्ट, डिस्ट्रक्टिव्ह, नॉन डिस्ट्रक्टिव्ह बद्दल बोललो होतो. तर मग सगळ्यात महत्त्वाची बात असते की जर तुम्हाला रोडी फाइंड आउट करायची असेल तर रोडी फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही रो बल्क फाइंड आउट करून टाका. आता रो बल्क कसा फाइंड आउट करतो, तर तुम्हाला जर का समजा तुम्हाला बल्क डेन्सिटी जर का फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला मी पहिल्या चॅप्टरमध्ये शिकवलं होतं की बल्क डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे 4 पद्धती असतात. वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड आहे, सबमर्ज युनिट वेट मेथड असते, कोअर कटर मेथड असते, सँड रिप्लेसमेंट मेथड असते. हे सगळे शब्द आपण अगोदर याच्या डिटेलमध्ये समजून घेतले. वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड, सबमर्ज युनिट वेट मेथड, कोअर कटर मेथड, सँड रिप्लेसमेंट मेथड, या 4 पद्धतीच्या मदतीने यांच्यापैकी कोणती बी एक पद्धत होतला. आता कोणती बरं का, याच्यामध्ये लॅब टेस्ट असतात, काही फील्ड टेस्ट असतात. कोअर कटर मेथड जी आहे आपली फील्ड टेस्ट आहे, किंवा सँड रिप्लेसमेंट मेथड जी आहे ती पण आपली काय बरं का फील्ड मेथड आहे. तो आपण काय करून टाकत असतो, फील्डवरती करतोय ना, तो फील्डवरती जाऊन तुम्ही रोबल काढून टाका. म्हणजे या जे काही टेस्ट आहेत यांच्या मदतीने तुम्ही काय करून टाका, रोबल काढून टाका. जर तुम्ही रोबल काढून टाकला तर तुम्हाला नाही वाटत का की तुम्ही रोडी काढू शकतात, ऑफकोर्स काढू शकतो. कसं, रोडी इज इक्वल टू रोबल्क डिवाइड बाय 1 + वॉटर कंटेंट. प्रश्न उरला आहे वॉटर कंटेंट. आता वॉटर कंटेंट कसं काढावं, वॉटर कंटेंट काढण्यासाठी आपल्याकडे 2 टेस्ट असतात. पहिली असते कॅल्शियम कार्बाइड मेथड. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की वॉटर कंटेंट फास्टली जर काढायचं असेल तर कोणती पद्धत असते, तर सगळ्यात 5 ते 7 मिनिटामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल. तर वॉटर कंटेंट काढण्यासाठी सगळ्यात फास्टेस्ट मेथड असते कॅल्शियम कार्बाइड मेथड. तर कॅल्शियम कार्बाइड मेथडच्या मदतीने आपण वॉटर कंटेंट फाइंड आउट करतो. त्याची सगळी प्रोसेस तुम्हाला मी सांगितलेली आहे. ज्याला कोणाला पुन्हा अनेक सांगून देतो, रात्री जेवण झाल्या मी प्लेलिस्ट बनवून टाकलेली आहे GTची. जेवण झाल्या पहिल्यापासून जे एक व्हिडिओ दररोज बघायचा फास्ट 2च्या स्पीडने. मग तसं जर तुम्ही केलं ना तर रिव्हिजन पण चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. तर मागे जे व्हिडिओ बनवून ठेवलेत ना त्याची रिव्हिजन तशीच द्यायची, ठीक आहे. तर मी काय बोलतो, कॅल्शियम कार्बाइड मेथड आहे, कॅल्शियम कार्बाइड मेथड. आणि दुसरी आपल्याकडे एक मेथड आहे जे आहे याला म्हणतो प्रॉक्टर निडल टेस्ट. सो प्रॉक्टर निडल टेस्ट. सो निडल सगळ्यांना काढता येईल, निडल राईट ना. याच्या अगोदर निडलवरच्या खूप साऱ्या टेस्ट पण आपण बघितल्या आहेत. तर प्रॉक्टर निडल टेस्ट मग लक्षात घ्या, कॅल्शियम कार्बाइड मेथड ही एक मेथड आहे आपल्याला वॉटर कंटेंट फाइंड आउट करण्यासाठी, ही सगळ्यात फास्टेस्ट मेथड आहे, परंतु एवढी ॲक्युरेट नाही आहे, राईट. खाली जर बघायला गेलं तर दुसरी कोणती असते आपल्याकडे, ती असते प्रॉक्टर निडल टेस्ट. सो प्रॉक्टर निडल टेस्ट आहे. मग प्रॉक्टर निडल टेस्ट आणि कॅल्शियम कार्बाइड मेथड यांच्या मदतीने मी काय काढून घेणार, वॉटर कंटेंट काढून घेणार, राईट. आणि इकडे बल्क डेन्सिटी आपल्याला काढण्याची वेगळी पद्धती आहे, त्याच्यावर मी रोडी फाइंड आउट करून घेतो. तर वॉटर कंटेंट जर तुम्हाला भेटून गेला, म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला वॉटर कंटेंट फाइंड आउट करावं लागेल. मग इथून तुम्हाला बल्क डेन्सिटी भेटून जाईल, बल्क डेन्सिटी आणि वॉटर कंटेंटवरून तुम्हाला रोडी पण भेटून जाईल. तर रोडी आणि वॉटर कंटेंट जर तुम्हाला भेटून गेला तर त्याच्यावरून तुम्हाला काय भेटेल ते कळून जाईल. आता बघा, तर जे काही तुम्ही लॅबोरेटरीमध्ये वॉटर कंटेंट चेंज करून प्रत्येकाचा जो रोडी काढला होता त्याच्यावरून तुम्हाला एक कर्व भेटला, ज्याला तुम्ही कॉम्पॅक्शन कर्व म्हणतात. मॅक्झिमम जो काही डेन्सिटी होती त्याच्या करस्पॉन्डिंग जो काही वॉटर कंटेंट, त्याला OMC तुम्ही म्हणत होतात. आता ती जी काही मॅक्झिमम डेन्सिटी भेटली त्याला मी रोडी मॅक्स म्हणतो. काय म्हणतो त्याला मी, रोडी मॅक्स म्हणतो. सांगायचं तात्पर्य एवढं आलं की लॅबोरेटरीमध्ये जो काही मी रोडी काढतो त्या रोडीवरून मला सगळ्यात महत्त्वाचा कोणता असतो, रोडी मॅक्स असतो. तर मला लॅबोरेटरीमधून रोडी मॅक्स भेटून गेलेला आहे.
तो लॅबोरेटरीमध्ये सगळ्यात अगोदर मी लॅबोरेटरीमध्ये तिथून काम करून ठेवले, मला रोडी मॅक्स भेटून गेलेला आहे. नंतर साईटवरती जाऊन मी रोडी काढून टाकला आहे, साईटवरती जाऊन मी रोडी काढून टाकला आहे. तर हा रोडी आणि रोडी मॅक्स लक्षात घ्या. तुम्ही साईटवरती फील्डवरती जाऊन जो रोडी काढला आहे त्याला मी रोडी फील्ड म्हणतो, रोडी फील्ड डिवाइड बाय रोडी मॅक्स. रोडी मॅक्स म्हणजे काय, लॅबोरेटरीमधला रोडी मॅक्स म्हणा किंवा रोडी लॅबोरेटरी म्हणा, मॅक्स म्हणा किंवा लॅब म्हणा, राईट. इंटू 100 जर करून टाकलं ना, तुम्हाला नाही वाटत का याला रिलेटिव्ह कॉम्पॅक्टनेस म्हणतो आपण, याला म्हणतो रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. तो रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन तुम्हाला भेटून गेलं. मग तुम्ही म्हणणार की रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन भेटलं, मग याच्यावरून काय कळतं आहे आपल्याला, कॉम्पॅक्शन किती झालं हे कुठून कळतं आहे आपल्याला, राईट की नाही. सो देअरफॉर रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन जर तुम्ही काढून टाकलं तर तुमच्याकडे एक इम्पेरिकल फॉर्म्युला असतो, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन इज इक्वल टू AT प्लस 0.2 ID, 0.2 ID. आता ID काय असते, रिलेटिव्ह कॉम्पॅक्टनेस काय असते हे पुन्हा सांगतो वाटल्यास तर लक्षात घ्यावं, ठीक आहे. तर आता काय असते, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शनची व्हॅल्यू तिथून मी काढून टाकली, ती तर मी पुट करतोय. समजा एक इम्पेरिकल फॉर्म्युला असतो आपल्याकडे, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन इज इक्वल टू AT प्लस 0.2 इंटू डेन्सिटी इंडेक्स. त्याला डेन्सिटी इंडेक्स म्हणतो मी ID. लक्षामध्ये येतं आपल्याला काय की जर मला डिग्री ऑफ डेन्सनेस फाइंड आउट करायची असेल तर माझ्याकडे 4 टर्म असतात. डिग्री ऑफ डेन्सनेस फाइंड आउट करण्यासाठी 4 टर्म कोणकोणते असतात, 2 टर्म असतात रिलेटिव्ह, 2 टर्म असतात ॲब्सोल्यूट. रिलेटिव्ह म्हणजे काय, रिलेटिव्ह म्हणजे कंपॅरेटिव्हली, तुम्हाला 2 गोष्टी कंपॅरेटिव्हली सांगण्यासाठी त्याला म्हणतो रिलेटिव्हली. म्हणजे काय, तर रिलेटिव्ह डिग्री ऑफ डेन्सनेस फाइंड आउट करण्यासाठी माझ्याकडे 2 प्रॉपर्टी असतात. कोणकोणता, एक व्हाईट रेशो असतो आणि एक असते डेन्सिटी, ड्राय डेन्सिटी. तर व्हाईट रेशो आणि ड्राय डेन्सिटी यांच्यावरून मला डिग्री ऑफ डेन्सनेस सांगता येते, पण रिलेटिव्हली सांगता येते. म्हणजे जर 2 मातीची व्हाईट रेशोची व्हॅल्यू वेगवेगळी जर का असेल तर त्या 2 मातीच्या, समजा E1 आहे E2 आहे, E1ची व्हॅल्यू 0.5 आहे, E2ची व्हॅल्यू 0.7 आहे, याच्यावरून मला कळून जात असतं की E1 इज इक्वल टू 0.5 वाला हा जास्त डेन्स आहे, राईट. म्हणजे 2 व्हॅल्यू, ईच्या 2 व्हॅल्यू जर का माहीत असतील ना तर त्याच्यावरून तुम्हाला डिग्री ऑफ डेन्सनेस सांगता येतं, 2-3 काय असतील त्याच्यानुसार. तर त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह डिग्री ऑफ डेन्सनेस. मग व्हाईट रेशोच्या मदतीने तुम्ही रिलेटिव्ह डिग्री ऑफ डेन्सनेस फाइंड आउट करून घेतात, ड्राय डेन्सिटीच्या मदतीने पण रिलेटिव्ह डिग्री ऑफ डेन्सनेस फाइंड आउट करतात. परंतु डेन्सिटी इंडेक्स आणि रिलेटिव्ह कॉम्पॅक्टनेस हे पण तुम्हाला डिग्री ऑफ डेन्सनेस देत असतात, पण ॲब्सोल्यूट टर्ममध्ये देत असतात. म्हणजे काय, जर डिग्री जो ID आहे त्याला मी डेन्सिटी इंडेक्स म्हणतो, त्याची एक व्हॅल्यू बी माहीत असली ना, एक व्हॅल्यू, तरी पण तुम्हाला सांगता येईल की त्याच्यामध्ये किती डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन झालेलं आहे. 2 व्हॅल्यूची गरज नाही की चला बाबा ही एक इकडची माती आहे, इकडची एक माती आहे, या मातीचा ID एवढा, या मातीचा ID एवढा. कंपॅरेटिव्हली तर तुम्हाला बोलताच येईल, परंतु जर समजा एकाच मातीची IDची व्हॅल्यू जरी देऊन दिली ना तरी तुम्हाला सांगता येईल की याच्यामध्ये किती डिग्री ऑफ डेन्सनेस झालेले आहे. तर ॲब्सोल्यूट डिग्री ऑफ डेन्सनेस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे 2 टर्म असतात, डेन्सिटी इंडेक्स आणि रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. तर डेन्सिटी इंडेक्स आणि रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन हे 2 टर्म आपल्याकडे काय आहेत, या 2 टर्म आपल्याकडे कशासाठी असतात, तर या 2 टर्म असतात ॲब्सोल्यूट डिग्री ऑफ डेन्सनेस फाइंड आउट करण्यासाठी. पण लक्षामध्ये आलं काय बरं का, ID. आता बघा आयडीचा फॉर्म्युला पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने आठवतो. काय बरं का, की समोर पडलेली जी की आपली माती आहे त्याचा जर मला डेन्सिटी इंडेक्स कोणी काढायला लावला तर आपण काय करत असतो, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मला किती कॉम्पॅक्ट करता येतो, राईट का, जास्तीत जास्त किती कॉम्पॅक्ट करता येईल बरं का. सो मॅक्झिमम व्हाईट रेशो मायनस मिनिमम व्हाईट रेशो, याचा अर्थ काय झाला, Emax मायनस Emin एवढी आपल्याकडे काय बरं का व्हाईट रेशोची रेंज आहे. तर एवढी व्हाईट रेशोची आपल्याकडे काय आहे, रेंज आहे. एवढ्या रेंजपैकी तुम्ही त्याला जास्तीत जास्त किती एक्सपांड करू शकतात म्हणजे काय, त्याला फुगवू शकतात. किती फुगवू शकतात याचा मिनिंग असा करता येईल, Emax मायनस ई नॅचरल ई म्हणा फक्त. सो ई नॅचरल म्हणजेच काय, ई म्हणतो आपल्यासमोर पडलेली जी की माती आहे त्या मातीमध्ये काही ना काही व्हाईट रेशो आहे, परंतु तुम्हाला अजून त्याला जास्तीत जास्त किती फुगवता येईल म्हणजे काय बरं का, त्याच्यामधले व्हाईट रेशोतून तुम्हाला किती वाढवता येईल, तो मॅक्झिमम व्हाईट रेशो किती करता येईल, राईट. तो समोर पडलेल्या मातीला जास्तीत जास्त तुम्ही किती फुगवू शकतात, राईट, डिवाइड बाय टोटल रेंज किती आहे त्याची फुगवण्याची. तर टोटल रेंज एवढी आहे ना, राईट. सो Emax मायनस Eminच्या रिस्पेक्टनं आपण काय करत असतो, Emax मायनस ई घेऊन टाकतो, हा आपला ID येऊन जात असतो. सो Emax मायनस ई डिवाइड बाय Emax मायनस ई मिनिमम इंटू 100 जर करून टाकला तर डेन्सिटी इंडेक्स भेटून जाईल आणि याच्या व्हॅल्यूवरून आपण काय करून टाकत असतो, डिग्री ऑफ डेन्सनेस सांगून देत असतो. जर याची एक बी व्हॅल्यू माहीत पडली ना तरी तुम्हाला डिग्री ऑफ डेन्सनेस सांगता येते. कशी बरं का, याचा एक टेबल पण तुम्हाला मी सांगितलं आता, आयडीचा टेबल. तो आयडीचा टेबल का आता वाटल्यास तर मी पुन्हा सांगून देतो. तर आयडीचा टेबल का आता तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल, हा इकडे ID होता, सोपा होता टेबल, आणि तर डिग्री ऑफ डेन्सनेस लिहिलं होतं, डिग्री ऑफ डेन्सनेस. मग ID काय बरं का, जर ID 0 ते 15 असेल तर डिग्री ऑफ डेन्सनेसबद्दल मी मेन्शन केलं होतं. काय मेन्शन केलं होतं बरं का, जर ID 0 ते 15 जर का असेल तर याला आपण म्हणतो व्हेरी लूज. तिची सॉईल जी आहे ती खूप व्हेरी लूज सॉईल आहे, राईट ना. तर डिग्री ऑफ डेन्सनेस काय त्याची व्हेरी लूज आहे. जर 15 ते 35 जर का असेल, 15 ते 35,
सो 15 ते 35 तुम्ही दोघा साईडने जाऊ शकतात. कसं इकडे असणार आपलं 85 ते 100. बघा वरती कसं गेलो मी, वरती कसं गेलो 0 ते 15, इकडून उलटं 85 ते 100. तो 85 ते 100 लक्षामध्ये येऊन जातं. याला म्हणतो मी व्हेरी डेन्स. सो हे आपलं व्हेरी डेन्स, राईट. तो 15 ते 35 जर का असेल त्याला म्हणतो मी लूज, त्याला म्हणतो लूज. पुन्हा इकडे पण जा. आता 85च्या मागं 20 घर, इथे 15 ते 35 गेलो आहे ना, म्हणजे 20 घर गेलो आहे. तिथे काय असेल 65 ते 85. त्याला जर मी लूज म्हणत असेल त्याला मी नक्कीच काय म्हणणार, डेन्स म्हणणार. इकडे काय म्हणणार, डेन्स. आणि उरलं आता मधलं काय उरलं आहे 35 ते 65. 35 ते 65 याला काय म्हणावं, याला म्हणून देतो आपण मीडियम डेन्स. याला म्हणतो मीडियम डेन्स. तर तुम्हाला परीक्षेमध्ये तो असंच क्वेश्चन काहीतरी विचारून घेत असतो तक्त्यावरून. आय डीची व्हॅल्यू जर का समजा एवढी दिली असेल तर डिग्री ऑफ डेन्सनेस काय म्हणता येईल, अशा पद्धतीने तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करता येऊन जात असतं, राईट. तर ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला आयडिया भेटून जात असते. मग आय डीची व्हॅल्यू काढली. आता लक्षात घ्या पॉईंट काय चालला, आता आपण कुठे जातोय लक्षात घ्या. हा झाला आय डी, हा झाला आय डी. दुसरी महत्त्वाची बात काय असती, तो आय डी याला म्हणतो मी डेन्सिटी इंडेक्स, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणतात कोणी किंवा डेन्सिटी इंडेक्स पण म्हणून देत असतात. दुसरं असतं आपल्याकडे आता रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. तर रिलेटिव्ह कॉम्पॅक्शनला कसं डिपेंड केलं तुम्ही, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन म्हणजे काय, गॅमा डी डिवाइड बाय गॅमा डी मॅक्स. तुमच्या समोर पडलेली जी की माती आहे त्याची ड्राय डेन्सिटी किती आहे, गॅमा डी म्हणा किंवा रोडी म्हणा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या समोर पडलेली जी की माती आहे नॅचरल कंडिशनमध्ये त्याचा रोडी किती आहे, आणि दुसरी गॅमा डी मॅक्स म्हणजे काय, त्याला मॅक्झिमम तुम्ही काय करा, त्याला मॅक्झिमम डेन्स करा. त्याची डेन्सिटी किती भेटेल मॅक्झिमम डेन्स करून, मॅक्झिमम त्याला कॉम्पॅक्ट करा. कॉम्पॅक्ट केल्यानंतर त्याची जी डेन्सिटी येईल ना ती, तो याला म्हणतो आपण रिलेटिव्ह कॉम्पॅक्टनेस. याला रिलेटिव्ह कॉम्पॅक्टनेस म्हणतो. किंवा आरसीचा फॉर्म्युला मी तुम्हाला अजून दुसरा काढून दाखवला होता, 1 + आय थिंक ई मिनिमम डिवाइड बाय 1 + ई नॅचरल. असं जे का फॉर्म्युला, तो 1 + ई मिनिमम 1 + ई नॅचरल, अशा पद्धतीने आपण एक फॉर्म्युला बनवला होता, राईट. आता लक्षामध्ये घेऊन घ्या, तुमच्या काय लक्षामध्ये येतोय प्रश्न काय असतो की व्हाईट रेशो, ड्राय डेन्सिटी, डेन्सिटी इंडेक्स, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन या चारींच्या मदतीने आपण डिग्री ऑफ डेन्सनेस सांगून देत असतो. व्हाईट रेशो आणि दुसरा कोणता आता ड्राय डेन्सिटी हे रिलेटिव्हली डिग्री ऑफ डेन्सनेस देत आहेत. आणि नंतर आय डी म्हणजे डेन्सिटी इंडेक्स आणि रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन हे आपल्याला ॲब्सोल्यूट डिग्री ऑफ डेन्सनेस देत आहेत. मग आता लक्षामध्ये काय येतं की यार आय डी पण आहे आणि रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन पण आहे, हे दोघं ॲब्सोल्यूट डिग्री ऑफ डेन्सनेस देत आहेत. मग आय डी कोणासाठी वापरतो, आय डी ही आपण जनरली कोहेजनलेस सॉईलसाठी वापरतो. कोहेजनलेस त्या दोन, जी माती चिटकून नाही, वाळू कशी असते, सँडी सॉईल कशी असते, चिटकून नसते, राईट की नाही. तो आय डी आपण फाइंड आउट करत असतो कोहेजनलेस सॉईलसाठी. आणि आरसी जे काही ना, आरसी हे ऑल टाईप ऑफ सॉईलसाठी आपण फाइंड आउट करत असतो. ही सगळी जनरल आयडिया तुम्हाला मी देऊन दिलेली आहे अगोदरमध्ये, ठीक आहे. पण त्याला रिवाइज करून टाकलं इथं. आता बघा, आता फील्डवरती मी गेलो, लक्षात घ्या मी टोटल कहाणी काय सांगतो. आता हे झाली होती बेसिक गोष्ट जी आपण अगोदर शिकलेली होती. आता आपल्याला आपल्या पॉईंटवरती यायचं आहे, फील्ड कंट्रोल टेस्ट आपल्याला बघायची आहे. तर मी काय केलं बरं का, साईटवरती रोलर पहिले चालवला होता, साईटवरती पुन्हा गेलो आणि माझ्याकडे डेन्सिटी जे काही बल्क डेन्सिटी आहे ती फाइंड आउट करण्यासाठी माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धती होत्या. त्या चारही पद्धतीचे नावं मी घेतले. कोणत्या तरी एका पद्धतीच्या मदतीने मी बल्क डेन्सिटी फाइंड आउट करून टाकली. नंतर मला वॉटर कंटेंट फाइंड आउट करायची जरूरत होती त्या फील्डवरची. तर वॉटर कंटेंट फाइंड आउट करण्यासाठी माझ्याकडे दोन पद्धती होत्या. एक कॅल्शियम कार्बाईड मेथड, जेणेकरून लवकरात लवकर वॉटर कंटेंट फाइंड आउट करावं, एक कॅल्शियम कार्बाईड मेथड होती. आणि दुसरी असते आपल्याकडे काय बरं का, तर दुसरी असते आपल्याकडे प्रॉक्टर निडल टेस्ट. तो प्रॉक्टर निडल टेस्ट होती. या दोन पद्धतीच्या मदतीने मी वॉटर कंटेंट फाइंड आउट करून टाकत असतो. वॉटर कंटेंटच्या मदतीने जी बल्क डेन्सिटी होती, बल्क डेन्सिटी आणि वॉटर कंटेंटच्या मदतीने मी रोडी फाइंड आउट करून टाकला. तर रोडी मी फाइंड आउट करून टाकला. कुठला रोडी फाइंड आउट केला मी, फील्डवरचा. तो फील्डवरचा रोडी जर मी फाइंड आउट करून टाकला, रोडी फील्ड डिवाइड बाय रोडी लॅब आज जर मी केलं इंटू 100 जर करून टाकलं तर मला आरसी भेटून जात असतो, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन भेटून जात असतो. मग रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन जर तुम्हाला भेटलं तर याच्यावरून आपण काय करू शकतो, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन इज इक्वल टू 80 + 0.2 इंटू आय डी. 0.2 इंटू आय डी याचा आपण वापर करू शकतो. इथून आपल्याला काय कशाची आयडिया भेटून जात असते, आयडिया भेटून जाईल आपल्याला. जर समजा तुम्हाला आरसी भेटून गेला तर आरसीची व्हॅल्यू तर ठेवा 80 + 0.2 आय डी. इथून तुम्हाला आय डीची व्हॅल्यू भेटून जाईल. कशाची व्हॅल्यू भेटून जाईल, आय डी. आणि जर तुम्हाला आय डीची व्हॅल्यू भेटून गेली तर याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला जेवढं कॉम्पॅक्शन करायचं होतं तेवढं भेटलं आहे का नाही. कशावरून बरं का, जर आय डीची व्हॅल्यू तुम्ही टेबलवरती मॅच जर केली, आय डीची व्हॅल्यू जर तुम्ही टेबलवरती मॅच केली तर तुम्हाला कळून जाईल की आपण जे कॉम्पॅक्शन केलेलं आहे ते कॉम्पॅक्शन जास्त डेन्स झालेला आहे, व्हेरी डेन्स झालेलं आहे, मीडियम डेन्स झालेलं आहे, लूज झालं आहे का व्हेरी लूज झालं आहे. त्याच्यावरून आपल्याला आयडिया भेटून जात असते. तर ही आपली एक सगळी प्रोसिजर आपल्याला दिसायला भेटून जात असते, राईट. तर हे आहे फील्ड कंट्रोल टेस्ट. मग आता आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल की वॉटर कंटेंट फाइंड आउट कसा करावा, बल्क डेन्सिटी फाइंड आउट कशी करावी. वॉटर कंटेंट फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला समजून सांगायची मला प्रॉक्टर निडल टेस्ट. आता प्रॉक्टर निडल टेस्ट कशी काम करते याच्यावरती आपण सगळेजण लक्ष ठेवणार आहोत. तो या प्रॉक्टर निडल टेस्ट समजून घेऊया, त्याच्यानंतर पुढे जाऊ. बघा आता काय
तर आता आपल्या लक्षामध्ये येते, लक्षात घ्या. सो फील्ड कॉम्पॅक्शन कंट्रोल पॉईंट का होता, फील्ड कॉम्पॅक्शन कंट्रोल. फील्ड कॉम्पॅक्शन कंट्रोलमध्ये आपण काय बोलतो ते बरं का, की जर तुम्हाला फील्डचं कॉम्पॅक्शन कंट्रोल करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी डिटर्मिन करायच्या असतात. जिथं तुम्ही रोलर चाललेला आहे तिथलं काय करायचं, तिथलं वॉटर कंटेंट फाइंड आउट करायचं, वॉटर कंटेंट फाइंड आउट करणे. आणि दुसरं म्हणजे काय, ड्राय डेन्सिटी फाइंड आउट करायची, ड्राय डेन्सिटी फाइंड आउट करायची कुठली, फील्डवरती. मग वॉटर कंटेंट फाइंड आउट जर तुम्हाला करायची असेल तुमच्याकडे 2 पद्धती असतात, कॅल्शियम कार्बाईड मेथड आणि दुसरी असते प्रॉक्टर नीडल टेस्ट. कॅल्शियम कार्बाईड मेथड आपण जनरली वापरत नाही सध्या, आता आम्हाला शिकायची गरज. कॅल्शियम कार्बाईड मेथड पण तुम्हाला मी अगोदर सांगून दिलेली, राईट ना. तो पुढे काय असते बरं का आपल्याकडे, पुढे असते आपल्याकडे प्रॉक्टर नीडल टेस्ट. सो प्रॉक्टर नीडल टेस्ट, प्रॉक्टर नीडल टेस्ट काय असते आता मी त्याला समजून सांगतो. तो पहिला आता प्रॉक्टर नीडल टेस्ट जी काय आपण व्यवस्थित समजून घेऊया. प्रॉक्टर नीडल टेस्ट कशा पद्धतीची असते, ग्राफ कसा बनतो, ग्राफला कसा कॅलिब्रेट करायचा, त्याची आपण माहिती काढून घेऊया. तो आता तुम्ही वॉटर कंटेंटला फाइंड आउट, फील्डचं वॉटर कंटेंट फाइंड आउट करण्यासाठी जी काही आपली प्रॉक्टर नीडल टेस्ट असते ती काय असते त्याचं नाव टाका, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊन घेऊ. सो प्रॉक्टर नीडल टेस्ट काय असते बघा. आता तुम्ही जर बघायला गेलात ती एक प्रॉक्टर नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने एका निडलचा वापर करून जे काही आहे त्याने ते कॅलिब्रेशन करून ठेवलेलं होतं. कसं कॅलिब्रेशन करतो बरं का तो, हा रोड होता आपला बघा, हा रोड होता, याच्यावरती रोलर मी चालवलेलं आहे. इथली माती उचललेली आहे, लॅबवरती नेलेली, लॅबमध्ये नेऊन तुमच्याकडे IS 2727 लाईट कॉम्पॅक्शन, हेवी कॉम्पॅक्शन, तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत, त्याच्यात तुम्ही टेस्ट करून टाकले. आता काय करतो माहिती आहे का, मी सेम स्टोरी करतो बघा. प्रॉक्टर नीडल टेस्टची प्रोसिजर कशी असते लक्षात घ्या. त्या फील्डवरती माती उचलून मी आपल्या मोल्डमध्ये ठेवलेली आहे, IS इंडियन स्टँडर्डचा याच्यामध्ये ती मोल्डमध्ये ठेवली, नंबर ऑफ लेअरमध्ये नंबर ऑफ ब्लो देऊन. आता काय करतो, या निडलला उचलतो. आता निडल कशी असते बघा, निडल जर बघायला गेला तर तुम्हाला निडलची डायग्राम मी एक रफली डायग्राम काढून देतो, जशी की अशी असते. अशा पद्धतीने काहीतरी निडल असेल ती, अशी काहीतरी ती निडल असते. अशी काहीतरी निडल असते ती, ठीक आहे. तो इथपर्यंत बी लक्षात ठेवलं तरी चालतं. पुढे काय, वरती हँडलसारखा भाग दिसायला भेटेल, राईट. अशा पद्धतीची काहीतरी ती निडल आहे, प्रॉक्टर निडल, ठीक आहे. आता या प्रॉक्टर निडलला काय करणार बरं का, मी प्रॉक्टर निडल असणार त्याला मी काय करणार, जो मोल्ड मी बनवला आहे ना लॅबमध्ये आता एकदम कॉम्पॅक्ट वगैरे करून त्याच्यावरती ठेवणार, राईट. हां, तुम्ही सेम प्रोसिजर केली होती. कसं प्रोसिजर होती, 3 किलोग्रामची माती 4.75मधून खाली पास होणारी 3 किलोग्रामची माती घेतली, त्याच्यामध्ये 4 to 10% वॉटर कंटेंट ॲड करून टाकलं, नंबर ऑफ ब्लोज, नंबर ऑफ लेयर कॉम्पॅक्शन करून आता तो मोल्ड रेडी आहे. आता काय उचललं प्रॉक्टर निडल, ठेवला याच्यावरती. आता हा प्रॉक्टर निडल काय करतो बरं का, हा प्रॉक्टर निडलच्या ठिकाणी मेजरमेंट आपल्याला घेता येतं. कसं, इथं असेल काहीतरी व्हॅल्यू वगैरे अशा पद्धतीने काहीतरी ते मेजरमेंट असेल, राईट. याच्यावरून आपण लोड अप्लाय करतो. लोड अप्लाय करून आपण काय करतो, 75 सेंटीमीटर, बघा लक्षात घ्या, 75 सेंटीमीटर नाही, सॉरी मॅटर जास्त होईल इथं. 75 सेंटीमीटर म्हटल्यावरती खूप जास्त होणार आहे. व्हॅल्यू किती ती, 1 मिनटं, 75 सेंटीमीटर. इन्सर्टेड सॅम्पल टू बी टेस्टेड अप टू 75 सेंटीमीटर, ठीक आहे. तो 75 सेंटीमीटर जे नाही आपल्याला कुठे हे करायची आहे, साईटवरती. तो 75 सेंटीमीटर इथं लिहित मी. आता मी काय करतो बरं का, लक्षात घ्या. तर आपण काय करतो, या निडलला याच्यावरती ठेवून देईल अगोदर सुरुवातीला. तर सुरुवातीला आपण काय करतोय, याच्यावरती ठेवून आपण त्याच्यामध्ये काय करत असतो, लोड अप्लाय करतो. लोड अप्लाय करून आपण रेजिस्टन्स फाइंड आउट करून टाकत असतो. तो रेजिस्टन्स मी फाइंड आउट करून टाकणार. आता तो रेजिस्टन्स कसं फाइंड आउट करणार मी, तो वरून मी लोड अप्लाय करतोय एखाद्या पर्टिक्युलर डेप्थपर्यंत, समजा एखादी पर्टिक्युलर डेप्थ ही वाली, या डेप्थपर्यंतच्या पेनिट्रेशनचा रेट पण मी ठेवून घेतो. असं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारेल तो पेनिट्रेशनचा रेट किती असतो. तर 1.25 सेंटीमीटर पर सेकंद, राईट ना, 1.25 सेंटीमीटर पर सेकंड या रेटने आपण काय करत असतो, या रेटने आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो. तर या रेटने आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतोय त्या मोल्डमध्ये, आणि इन्सर्ट करून आपण काय करतोय, एका पर्टिक्युलर डेप्थपर्यंत किती रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढून घेतोय. म्हणजे मी काय व्हॅल्यू काढली, रेजिस्टन्स ती माती जी आहे ना, ती माती त्या निडलला किती अपोजिशन करते, रेजिस्टन्स किती करते त्याची व्हॅल्यू काढतोय. आणि याच्यामध्ये असणारा जो वॉटर कंटेंट आहे त्याची व्हॅल्यू पण मी काढून घेणार. तुम्ही म्हणणार वॉटर कंटेंट कशी काढली, सेम तिथून ती माती उचला, ओव्हन ड्राईव्हमध्ये करून टाका, ओव्हन ड्राईव्हमध्ये तुम्हाला वॉटर कंटेंट भेटून जाईल, ठीक आहे. तर वॉटर कंटेंट काढून टाकला,
आणि रेजिस्टन्स काढून टाकला. पुन्हा काय करेल, त्या मोल्डमधून ती माती काय करणार, बाहेर काढणार, क्रश करणार, वॉटर कंटेंट 2 to 4% इन्क्रीज करून टाकणार, पुन्हा ते मोल्ड फिल करणार, पुन्हा निडलला घेणार, एका त्या पर्टिक्युलर डेपपर्यंत, मागची जेवढी काही डेप होती तिथपर्यंतच त्याच्या पेनिट्रेशनसाठी रेट आहे 1.25 सेंटीमीटर पर सेकंड. या रेटने तुम्ही काय करणार, इन्सर्ट करणार, रेजिस्टन्स फाइंड आउट करून घेणार, रेजिस्टन्सची व्हॅल्यू या काट्यामध्ये भेटून जाईल, रेजिस्टन्स भेटून जाईल, वॉटर कंटेंट पण भेटून जाईल, पुन्हा नवीन व्हॅल्यू, पुन्हा त्याला मोडा, पुन्हा त्या मातीला चुरा करा, 2 to 4% पुन्हा वॉटर कंटेंटला इन्क्रीज करून टाका, पुन्हा मोल्डमध्ये भरा, पुन्हा रेजिस्टन्स फाइंड आउट करा. तो रेजिस्टन्स अँड वॉटर कंटेंट, रेजिस्टन्स अँड वॉटर कंटेंट, रेजिस्टन्स अँड वॉटर कंटेंट लॅबमध्ये मी या व्हॅल्यू काढून टाकल्या आणि लॅबोरेटरीमध्ये त्या व्हॅल्यू काढून मी एक ग्राफ बनवून टाकतो. तो ग्राफ माझा असा बनवून जात असतो. तो ग्राफ कसा बनेल आपला, लॅबमध्ये जो ग्राफ बनतोय आपला, तो ग्राफ कसा बनतोय, तो ग्राफ आपल्या अशा पद्धतीने बनवून जाणार. ठीक आहे, तर या ग्राफला मी असं समजून सांगतो. राईट, तर हे पेनिट्रेशन रेजिस्टन्स किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये, पर सेंटीमीटरचा स्क्वेअर. राईट, सो पेनिट्रेशन रेजिस्टन्स किलोग्राम पर सेंटीमीटरचा स्क्वेअर आणि इकडे वॉटर कंटेंट, अशा पद्धतीने हे वॉटर कंटेंट इकडे जाताना दिसायला भेटते. आता तुम्ही मला सांगा बरं का, जर का वॉटर कंटेंट, कोणीतरी मला एकाने सांगा, जर वॉटर कंटेंट जर का मी वाढवत गेलो, वॉटर कंटेंट वाढवत गेलो मी, जास्त वॉटर कंटेंट आहे आता, तर जास्त वॉटर कंटेंटला पेनिट्रेशन रेजिस्टन्स कमी असेल का जास्त असेल? जर का समजा वॉटर कंटेंट जास्त असेल तर पेनिट्रेशन रेजिस्टन्स कमी भेटेल का जास्त भेटेल? सांगा बरं रे. जर वॉटर कंटेंट जर का जास्त असेल तर पेनिट्रेशन रेजिस्टन्स काय भेटेल, कमी भेटेल. राईट, तो पेनिट्रेशन रेजिस्टन्स कमी होऊन जाईल. त्यामुळे ग्राफ कसा बनतो, असा बनतो ग्राफ बघा, अशा पद्धतीने ग्राफ बनेल. वाटल्यास तर लाल पेनाने दाखवतो. हे बघा, हा वाला जो काही आपला असा ग्राफ बनून जात असतो. राईट, तो पेनिट्रेशन रेजिस्टन्स जी काही आहे तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. काय बरं का, की वॉटर कंटेंट जसा वाढतोय पेनिट्रेशन रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी होताना दिसायला भेटते, बरोबर की नाही? राईट, तर मग आपण काय केलं, त्या 3-4 जेवढे काही व्हॅल्यू होत्या त्या सगळ्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून त्या पॉईंटला जोडून आपण हा ग्राफ बनवून टाकला. राईट, आणि हा जो आपला ग्राफ होता, या ग्राफला आपण आता काय करून टाका, कागदावर घेऊन टाकला. आता या कागदाला घ्यायचं आणि निघायचं कुठे, फील्डवरती. तो अगोदर आपण कॅलिब्रेशन करून ठेवलं आता ते याच्यामध्येच. राईट ना, रोलर जेव्हा तिकडे चालत होता ना, तर रोलर चालत असताना तिथली माती उचलून आणलेली आहे लॅबमध्ये. असा निडल प्रॉक्टर टेस्टच्या मदतीने हा एक कर्व मी बनवून टाकला. या कर्वला काय म्हणतो बरं का आपण, याला नाव देतो आपण, याला नाव आहे पेनिट्रेशन रेजिस्टन्स कर्व. सो पेनिट्रेशन रेजिस्टन्स कर्व, याला पेनिट्रेशन रेजिस्टन्स कर्व आपण म्हणून देत असतो. अशा पद्धतीने हा कर्व बनवलेला आहे. या कागदला उचलणार मी आणि कुठे निघणार मी आता, साईटवरती. ठीक आहे, साईटवरती गेलो. तो साईटवरती आता रोलर वगैरे चालून झाला होता सगळा. आता आपण काय करणार, साईटवरती जायचं आणि जो काही हा रोड होता आपला, ज्याला रोलर चालून कॉम्पॅक्ट करून ठेवलं आहे, त्या वरच्या मातीवरती मी काय करतो माहिती आहे का, त्याच्यावरती मी आपली प्रॉक्टरची जी निडल असते ती मी पेनिट्रेट करणार. कुठपर्यंत पेनिट्रेट करायचं, इथे व्हॅल्यू दिलेली असते आपली स्टँडर्ड, किती, 75 सेंटीमीटरपर्यंत. राईट, तो 75 सेंटीमीटरपर्यंत तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये ते पेनिट्रेट करायचं. किती रेटने, रेट पण परीक्षेला विचारून घेतात, 1.25 सेंटीमीटर पर सेकंद. राईट, एका सेकंदामध्ये 1.25 सेंटीमीटर एवढं जायला पाहिजे. राईट, या रेटने आपण काय करणार, त्याच्यामध्ये ते पेनिट्रेशन करणार. आणि लक्षात घेऊ आपण काय, की हे जे काही आहे 75 सेंटीमीटर एवढ्या डेपपर्यंत जेवढी काही पेनिट्रेशनची व्हॅल्यू त्या काट्यामध्ये निघून येईल ती व्हॅल्यू मला भेटून गेली. जर तुम्हाला ती पेनिट्रेशनची व्हॅल्यू जर का भेटली, राईट ना, साईटवरती जाऊन रोलर ज्या मातीवरती फिरला होता तिथं निडल ठेवून तुम्ही 75 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग असणारा पेनिट्रेशन रेजिस्टन्स फाइंड आउट केलं आणि तुम्हाला ती व्हॅल्यू भेटली. मग आता तुम्ही काय करणार, तुमच्याकडे जो हा ग्राफ होता, इथं पेनिट्रेशन व्हॅल्यू काहीतरी आली, समजा ही वाली आली, तर याच्या करस्पॉन्डिंग असणारा आवाला पॉईंट भेटला, याच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला वॉटर कंटेंट भेटून गेला. राईट, सो वॉटर कंटेंट मला भेटला. सो प्रॉक्टर निडल टेस्टच्या मदतीने आपल्याला वॉटर कंटेंट भेटलेला आहे. लक्षात घ्या, प्रॉक्टर निडल टेस्ट जी आहे ही फील्डमधली वॉटर कंटेंट फाइंड आउट करण्यासाठी एक बेस्ट मेथड असते. तुम्हाला परीक्षेला विचारतील ते, की फील्डमध्ये वॉटर कंटेंट तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धती असतात. अगोदरच्या पद्धती तुम्हाला तर सांगितल्यात, त्या 7 पद्धती होत्या वॉटर कंटेंट फाइंड आउट करायच्या. त्याच्यामध्ये एक ही पद्धतीने ॲड करून टाका, याला प्रॉक्टर निडल टेस्ट म्हणत असतो. राईट, तर मग अगोदर आपण लॅबमध्ये तो ग्राफ बनवून घ्यायचा, त्याला आपण कॅलिब्रेशन करून घ्यायचं आणि ग्राफ बनवून मग आपण आलं लक्षामध्ये पेनिट्रेशन रेजिस्टन्सच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट फाइंड आउट करून टाकलं, मला वॉटर कंटेंट भेटला. बोला, क्लिअर आहे का इथपर्यंत क्लिअर आहे का? राईट, तो इथपर्यंत क्लिअर झाला. आता पुढे काय करावं बरं का, वॉटर कंटेंट आपल्याला भेटलं. आता तिथं साईटवरती असणारी जी की माती आहे, त्या साईटवरच्या मातीचं तुम्ही काय करू शकतात, बल्क डेन्सिटी फाइंड आउट करू शकतात. सो बल्क डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी 4 पद्धती आहेत, वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड, सँड रिप्लेसमेंट मेथड, कोर कटर मेथड. राईट की नाही, तो या 4 पद्धतीपैकी तुम्ही कोणती बी एक पद्धत वापरून घ्या आणि काय करून टाका, बल्क डेन्सिटी फाइंड आउट करून टाका. जर तुम्हाला बल्क डेन्सिटी भेटून गेली तर डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट जर तुम्ही करून टाकलं, तुम्हाला ड्राय डेन्सिटी भेटून जाईल. तर तुम्हाला ड्राय डेन्सिटी भेटून गेली. राईट,
झालं, सिम्पल आहे. मग प्रॉक्टर निडल टेस्टच्या मदतीने मी वॉटर कंटेंट फाइंड आउट करून टाकला फील्डवरचा आणि मी ड्राय डेन्सिटी पण फाइंड आउट करून टाकली. बरं मग आता पुढे काय बरं का, तर आपल्याला ड्राय डेन्सिटी ॲक्च्युली वॉटर कंटेंटच्या मदतीमुळं आपण ड्राय डेन्सिटी फाइंड आउट करू शकलो, हे लक्षात ठेवा. मग आता ड्राय डेन्सिटी आल्यावरती काय, मग आपण रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन फाइंड आउट करून टाकत असतो. सो रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन इज इक्वल टू रोडी ॲट अ फील्ड डिवाइड बाय रोडी ॲट अ लॅब. आता तुम्ही म्हणणार लॅबमध्ये कधी फाइंड आउट केलं होतं, आपण केलं होतं फाइंड आउट, रोलर चालवण्याच्या अगोदरच तुम्हाला मी फाइंड आउट करायला लावलं होतं, राईट. तर तो आपण फाइंड आउट करून टाकला आहे. कोणता बरं का, तर तुम्ही दोघं ग्राफला मर्ज करायला गेलात ना, तुमच्या लक्षामध्ये बनवून जाईल, राईट. तो जो काही आपल्याकडे कॉम्पॅक्शन कर्व होता, तो कॉम्पॅक्शन कर्व असा होता ना, राईट. अशा पद्धतीने कॉम्पॅक्शन कर्व होता. तो OMC हा गॅमा डी मॅक्स. तो हा गॅमा डी मॅक्स कुठला होता, हा लॅबमधला होता, बरोबर की नाही. मग आपल्याला ही व्हॅल्यू तर भेटून गेलेली आहे, राईट. ही व्हॅल्यू भेटून गेली आणि ही व्हॅल्यू पण आपण फाइंड आउट करून टाकली. या दोघांच्या रेशो घेतल्यानंतर आपल्याला काय भेटून जात असते, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. मग आता प्रश्न काय पडतो की रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन काढायची गरजच का पडली, ID का काढलं नाही. ID यासाठी काढलं नाही आपण, कारण की ID हा फक्त कोएजनलेस सॉईलसाठी असतो. आणि ते जर बघायला गेलं साईटवरती कोएजनला वाळूवरती थोडी रस्ता बांधणार आहे ना आपण ॲक्च्युली जर बघायला गेलो तर आपण कोएजिव सॉईलवरती रस्ता बांधणार असणार, ठीक आहे. तर त्यामुळे मी RCची ही टर्म काय यूज केलेली आहे, कारण की रस्त्यावरती कोएजन सॉईल असावी म्हणून आपण ती वापरलेली. किंवा कोणत्या पण प्रकारची माती असू द्या, सगळ्या मातीसाठी रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन आपण वापरत असतो, ही टर्म, म्हणून मी ही टर्मचा वापर केलेला आहे. बरं मग RCची व्हॅल्यू सापडून घेतल्यानंतर काय, तो RC जर तुम्हाला भेटला तर तुम्हाला कळून जाईल. जर समजा चुकून RCची व्हॅल्यू 1 निघून आली, RCची व्हॅल्यू जर का समजा चुकून 1 निघून आली, तर तुम्हाला एक माहिती भेटून जाईल, काय 100% निघून आली, 100%. तुम्हाला दिसायला भेटेल की आपल्या रोडावरती जे कॉम्पॅक्शन झालं आहे ते 1 नंबर झालेलं आहे, अरे पण 1 नंबर झालेला आहे, ठीक आहे. तर याची तुम्हाला आयडिया भेटून जाईल. एक तर इथून आयडिया भेटेल, किंवा आपण पुढे जातो अजून काय, आपल्याकडे इम्पेरिकल फॉर्म्युला होता RC इज इक्वल टू 80 + 0.2 ID, राईट. मग तुम्हाला कळून जाते काय की RCची व्हॅल्यू जर का टाकली याच्यावरून ID भेटून जाईल, आणि IDच्या टेबलवरून तुम्हाला कळून जाईल की आपला जो काही रस्ता आहे तो नेमका किती डिग्री ऑफ डेन्सिटी त्याच्यामध्ये झालेली आहे. सो त्याच्यावरून तुम्हाला ती आयडिया भेटून जात असते. लक्षात. तर हे वाले पॉईंट आपण झाले, याला म्हणतो आपण फील्ड कंट्रोल. तो फील्ड कंट्रोल कशा पद्धतीने करावं, काय करावं, याच्याबद्दल मी पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का. दोघांना तुम्ही मर्ज करून एक ग्राफ बनवू शकता. तो ग्राफ अशा पद्धतीने बनेल, राईट. तो ग्राफ अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. समजा ठीक आहे, इकडे आहे रोडी, इकडे आहे वॉटर कंटेंट, इकडे आहे पेनिट्रेशन रेजिस्टन्स. पेनिट्रेशन रेजिस्टन्स kg/cm². इकडे बरं का, इकडे समजून घ्या, इकडे या ॲक्सिसवरती. आता मला तिथं लिहिता येत नाही म्हणून तुम्ही समजून घ्या. पेनिट्रेशन रेजिस्टन्स इकडे आणि वॉटर कंटेंट. आता वॉटर कंटेंटची डिरेक्शन मी अशी दाखवतोय, ठीक आहे. वॉटर कंटेंटची डिरेक्शन जर का मी अशी दाखवतोय ना, तर पेनिट्रेशन रेजिस्टन्स आणि वॉटर कंटेंटमधलं रिलेशनशिप जे की ना अशा पद्धतीने येईल रे. हे बघा, राईट ना. वॉटर कंटेंट जर का वाढलं तर पेनिट्रेशनची व्हॅल्यू काय होऊन जाईल, पेनिट्रेशनची व्हॅल्यू कमी होऊन जाईल. तर मी असं दाखवू शकतो. अगोदरचा ग्राफ जो होता तो फक्त पेनिट्रेशन कर होता. आता हा कर कोणता आहे, हा दोघांना मर्ज करून तुम्हाला दाखवला आहे, राईट ना. तर हिरव्या कलरचं काय आहे बरं का, हिरव्या कलरचं तुम्ही ते हिरव्या कलरचं जी काही आहे ना, हिरव्या कलरचं काय पेनिट्रेशन रेजिस्टन्स आणि वॉटर कंटेंट याच्यामधलं रिलेशनशिप आहे. आणि लाल कलरवरचं काय बरं का, तो लाल कलरवरचं काय आहे, लाल कलरचं जे काय आहे, हा OMC, हा रोडी मॅक्स, हे लॅबोरेटरीमधले, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते दोघी गोष्टी काढता येत आहेत. हे झालं. इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला का, क्लिअर झाला का, नवीन सांगायची गरज नाही आहे. ओके, चला पुढे जाऊ. आता पुढे जर आपण बघायला गेलो तर नेक्स्ट पॉईंट, फॅक्टर अफेक्टिंग कॉम्पॅक्शन ऑफ सॉईल. सो नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट, फॅक्टर अफेक्टिंग कॉम्पॅक्शन ऑफ सॉईल. आता फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास याच्यावरती क्वेश्चन राहतो. IAS जे काही लेवल असते त्याच्यामध्ये क्वेश्चन जर विचारायचा असला ना, तो क्वेश्चन इथूनच बनवतो, राईट. फॅक्टर अफेक्टिंग द कॉम्पॅक्शन ऑफ द सॉईल. तो सॉईल जे काही कॉम्पॅक्शन झालेलं आहे ते कमी होते किंवा जास्त होते, याच्यावरती कोणते फॅक्टर अफेक्ट करून जात असतात. तर आपण जे काही आहे, जो ग्राफ आपण बनवला ॲक्च्युली, तर तुम्हाला कळून जाईल की तो वॉटर कंटेंट आणि रोडीच्या रिलेशनशिपवरून तो ग्राफ बनवलेला असतो. मग आपल्या लक्षामध्ये येऊन जातं काय बरं का, की कमी वॉटर कंटेंट जर बघायला गेलो, OMCच्या पेक्षा जर का कमी वॉटर कंटेंट जर बघायला गेलो आपण, तर मग मला माहिती काय भेटून जात असते की कमी वॉटर कंटेंटवरती ड्राय डेन्सिटी पण आपल्याला कमी दिसायला भेटते, राईट. तो आपण समजून घेऊ. आता पहिला पॉईंट उचलून घेऊ, फॅक्टर अफेक्टिंग द कॉम्पॅक्शन ऑफ द सॉईल. याच्यामधला पहिला पॉईंट मी उचलतो, वॉटर कंटेंट. आता वॉटर कंटेंट कशा पद्धतीने, वॉटर कंटेंटनुसार आपली ड्राय डेन्सिटी कशा पद्धतीने व्हेरिएशन करते याचं तुम्हाला माहिती तर